आपण कंबाईनची बॅच 2026-27 ठीक आहे. आता याच्यामध्ये आज सुरुवात होत आहे तर निश्चितच बाकीची मुलं पण येतील, पण आता कोणाचे वेट न करता आपण या ठिकाणी आता आपल्या मेन जो प्लॅन आहे ठीक आहे तो स्पेशली कंबाईनसाठी ओके. कंबाईन कधी किंवा की ज्यांना 2000 त्या ठिकाणी 27ला द्यायची असेल किंवा 28ला द्यायची असेल ठीक आहे, तर ज्यांना 27-28 मध्ये एक्झाम द्यायची आहे अशासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी की आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आपला स्वतःचा प्लॅन काय असला पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी क्लासचा प्लॅन काय आहे, त्यानंतर या ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला की सिलेबसपासून सुरुवात करायची आहे तर नेमका सिलेबस काय आहे ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सोर्सेस काय आहेत आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला जी सुरुवात करायची आहे ती सुरुवात कशा पद्धतीनं करायची आहे, या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण आज समजून घेणार आहोत ठीक आहे. आता यामध्ये पहिली गोष्ट तर की आपण कंबाईनचा अभ्यास करतोय. आता नेमकं कंबाईनचा अभ्यास करतोय म्हणजे कशाचा अभ्यास करतोय, आता कंबाईन म्हणजे काय आहे, त्याला मराठीत काय म्हणायचं आहे, आपण संयुक्त बोलतो ठीक आहे. अगदी 0 पासून समजून घ्या, कारण ही जी परीक्षा आहे की ज्या परीक्षेचं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे, आपला या ठिकाणी द आउटकम किंवा ज्याला आपण या ह्याच्यामध्ये जो आपला शेवटची जी आपली इच्छा आहे या प्रोसेसमधून ती काय असते की आपल्याला या ठिकाणी या प्रोसेसमधून काय पाहिजे, आपल्याला रिझल्ट पाहिजे ॲट एनी हो ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी पोस्ट काढायची आहे. मग या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, एखाद्याला PSI व्हायचं असेल किंवा एखाद्याला STI असेल किंवा या ठिकाणी ASO व्हायचं असेल किंवा या ठिकाणी लिपिक एनिथिंग ठीक आहे. तर आता यामध्ये की आपल्याला ह्याचा आउटकम काय आहे की मला रिझल्ट पाहिजे ठीक आहे. आणि ही परीक्षा एवढी सोपी आहे की यासाठी फक्त 1 वर्ष डिवोशन द्यावं लागतं ठीक आहे. 1 वर्ष जर डिवोशन दिलं तर 100% या ठिकाणी आपल्याला ह्याच्यामधून रिझल्ट येतो. कारण काय आहे तर यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे ठीक आहे, त्या सिलेबसमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या सिलेबसची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, म्हणजे आपल्याला संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. एकदा संकल्पना समजली तर या ठिकाणी ती कधीही विसरत नाही. जसं एक्झाम्पलमध्ये की समजा तुम्ही की 8वी 9वीला किंवा 10वीला एखादा मूवी बघितला असेल बघा बरोबर, एखादा पिक्चर बघितला असेल तर पिक्चर पाहिल्यानंतर तो मूवी आपण विसरता का बरं, ओके. म्हणजे आता जशाल तसे ते डायलॉग नाही येणार, परंतु या ठिकाणी त्या मूवीबद्दल आपल्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी कल्पना असते. जसं तुम्ही एखादा पिक्चर पाहिला असेल सैराट, पाहिला का नाही, ठीक आहे, सैराट सगळ्यांनी पाहिला ठीक आहे. आता सैराट पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही ना काहीतरी आठवतंय ओके, आर्ची परशा ओके समथिंग ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ह्याच्यामध्ये जसं आपल्याला ह्याच्या मूवीच्या बाबतीत आहे की आपल्या ही मूवी जो आहे तो आपल्या काय करतो त्या ठिकाणी आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये त्या गोष्टी जातात ठीक आहे. तसंच या ठिकाणी आपल्या अभ्यासाच्या बाबतीत आहे, इथं काही कन्सेप्ट असतात त्या तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये गेल्या ना ते या ठिकाणी त्या कधीच विसरत नाहीत ओके. त्यामुळं आपला पहिल्यापासून फोकस काय असला पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला पाठ करायच्या नाही सगळ्या गोष्टी ठीक आहे. काही गोष्टी निश्चित पाठ करायच्या आहेत. जसं एक्झाम्पलमध्ये किंवा की भारताचा सध्याचा जो GDP किती आहे, भारताचं या ठिकाणी किंवा राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, या गोष्टी ज्या आहेत थोड्या पाठ करायच्या असतात ओके. जसं या ठिकाणी किंवा की GDP आहे 7.8% ठीक आहे. अशा काही फॅक्ट्स फिगर आहेत, फक्त एवढ्याच आपल्याला काहीतरी पाठ करायचं आणि नेमकं काय पाठ करायचं आहे त्या विषयाची फॅकल्टी तुम्हाला सांगेल. जसं एक एक्झाम्पलमध्ये इकॉनॉमिक्स आहे तर तुम्हाला इकॉनॉमिक्स मधल्या काही फॅक्ट ह्या या ठिकाणी सांगितल्या जातील आणि या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आपण नोट्स देऊ ठीक आहे, त्या ठिकाणी नोट्स इट सेल्फ सफिशियंट असतील या ठिकाणी आपल्याला प्रिलियमला 65+ मार्क्स होण्यासाठी आणि मेन्सला आपल्याला पोस्ट काढण्यासाठी ठीक आहे. परंतु तरी सुद्धा या ठिकाणी काही रेफरन्स पुस्तकं आपल्याला घ्यायचे आहेत, काही म्हणतोय ठीक आहे, आणि ती लिस्ट आपण देऊ त्यामध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच मार्केटमधलं पुस्तक बघायचं नाही, कारण मार्केटमध्ये कसं असतं की दररोज एक नवीन पुस्तक येत असतं ठीक आहे. इथं पास होण्यासाठी काय आहे तर महत्त्वाचं या ठिकाणी मिनिमम सोर्स ओके. मिनिमम सोर्स म्हणजे काय, कमीत कमी पुस्तकं आणि मल्टिपल रिव्हिजन ओके. जसं एक्झाम्पलमध्ये की आपण एखादं सायन्सचं पुस्तक आहे बरोबर, तर सायन्सचा एखादा नियम आहे बघा ओके. तर सायन्सचा कोणाचा नियम आहे, समजा एक आर्किमिडीजचा सिद्धांत आहे. आर्किमिडीजचा सिद्धांत माहिती आहे का तुम्हाला, तर यामध्ये आर्किमिडीज आहे बघा. आर्किमिडीज काय करत असतो की 9वीच्या पुस्तकात आहे, तो 9वी आहे, 8वीच्या पुस्तकात पण आहे तो सिद्धांत ठीक आहे. तर आर्किमिडीज जो आहे ना तो काय करत असतो की आंघोळ करत असतो टबमध्ये, ऐकलं असून तुम्ही, बाथमध्ये आंघोळ करत असतो टबमध्ये. आणि काय होतं की या ठिकाणी तो आंघोळ करत असताना त्या तसंच प्रकारे तो आंघोळ करत असताना उठतो आणि बाहेर पळायला लागतो आणि युरेका युरेका म्हणतो ओके. युरेका युरेका, सुरेका नाही ओके, युरेका युरेका याचा अर्थ काय आहे, आय गॉट इट ओके, म्हणजे मला सापडलं ओके.
आता हा जो या ठिकाणी शास्त्रज्ञ आहे हा कशाचा शोध घेत होता, तर या ठिकाणी तो शोध घेत होता की या ठिकाणी मास, ओके, मास मराठीत काय म्हणायचं त्याला, वस्तुमान. कशाचा शोध घेत होता, वस्तुमानाचा शोध घेत होता. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये की लहानपणी किंवा की सगळे मुलं काय आहे लहानपणी किंवा आपण सुद्धा काय आहे त्या टबामध्ये आंघोळ करतो, ओके, बादलीमध्ये. आता टबामध्ये लहान मूल बसल्यानंतर काय होतं बरं, समजा असा टब भरलेला आहे बरोबर, आणि त्यामध्ये लहान मूल बसलं तर काय होतं, बरोबर, ऑब्विसली या ठिकाणी काय होतं, पाणी सांडतं. ठीक आहे. तर पाणी सांडतं याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी त्या व्यक्तीचं जेवढं वजन आहे, ओके, ते जेवढं वजन आहे ना तेवढं पाणी काय होत असतं, ते बाहेर फेकलं जातं. बरोबर. मग हा जो सिद्धांत आहे हा मांडला हे आर्किमिडीजनं. आर्किमिडीज त्या टपामध्ये आंघोळ करत होता आणि करत असताना काय, जसा तो आतमध्ये बसल्यानंतर पाणी बाहेर पडलं. मग पाणी बाहेर पडल्यानंतर त्याला समजलं की अरे आपण ज्या गोष्टीचा विचार करत होतो ती गोष्ट आपल्याला सापडली. म्हणजे या ठिकाणी त्याला म्हणतात युरेका किंवा आय गॉट इट त्यांच्या भाषेमध्ये. ठीक आहे. मग आता हे जे आहे हा आर्किमिडीजचा सिद्धांत जो आहे हा कशासाठी कामाला येतो, की जर या ठिकाणी पूर्वी काय असायचे बघा, आपण राजे असायचे, राणी असायचे, तर ह्यांचे जे मुकुट असायचे ते ओरिजिनल सोन्याचे मुकुट असायचे. बरोबर. अजूनही ते मुकुट जसं तसे आहे. आज जर एखादा आपण सोन्याचं काहीतरी बनवलं तर त्याला काय होतं, या ठिकाणी त्याला किती खराब व्हायला लागतं किंवा त्याच्यावर असा हिरवा कलर येतो बघा. ओके. पण त्यांच्या मुकुटावर अजूनही तो कलर येत नाही. ओके. रिझन काय होतं, तर ते मुकुट बनवण्यासाठी ह्याची थेअरी वापरण्यात आली आर्किमिडीजची. ओके. कारण या ठिकाणी प्युरिटी, सोन्याची जी प्युरिटी आहे ना ती कशी बाहेर काढायची ते या सिद्धांतानुसार. त्याचबरोबर जहाज आहे, बरोबर, जहाजाची बांधणी कशी असली पाहिजे, ओके, जहाज अशा पद्धतीने असतं, बरोबर, कारण काय आहे तो सेफ तेवढं बाहेर काय आहे ते पाणी फेकत असतं. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आर्किमिडीजच्या सिद्धांतामुळं या ठिकाणी सोप्या झाल्या. मग आता हा सिद्धांत आहे हा बेसिक पुस्तकात आहे आपल्या, ओके, 8वी 9वीच्या पुस्तकात आहे. मग हाच सिद्धांत एखाद्या या ठिकाणी ज्याच्यावर असं MPSCचं लेबल लावलेलं आहे कंबाईनचं, बरोबर, आणि विज्ञान दिलेलं आहे, सामान्य विज्ञान दिलेलं आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हा आर्किमिडीजचा सिद्धांत लिहिला असेल. आता ह्यानं लिहिलेला सिद्धांत हा स्वतः लिहिलाय का बरं XYZ पुस्तकावाल्याने, नाही. तर या ठिकाणी हा सिद्धांत बेसिक पुस्तकात आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी असे सोर्सेस तुम्हाला सांगू की त्याच्या व्यतिरिक्त काहीच वाचायचं नाही. ओके. कधीही म्हणजे काय होत असतं की आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असताना आपण कुठल्या तरी अभ्यासिकेला जातो, लायब्ररीमध्ये बसतो आणि आपल्या आजूबाजूला किंवा की मुलं अभ्यास करत असतात आणि काही जणांना काय असतं, छंद असतो की नवीन नवीन पुस्तकं घ्यायचं. पण त्यामुळे काय होतं की आपले हार्टबीट वाढतात. ओके. आपण तर या ठिकाणी वाटतं की अरे आपण तर सायन्सचं बेसिक पुस्तक वाचतोय 6वीचं 5वीचं आणि हा पूर्व काहीतरी एखादं मोठं पुस्तक घेऊन आलाय. मग आपल्याला टेन्शन यायला लागतो, अरे या ठिकाणी शिंदे सरांनी तर चुकीचं पुस्तक नाही सांगितलं. ओके. मग ह्याच्याकडं MPSCचं एवढं पुस्तक आहे आणि आपण तर एक छोटं पुस्तक वाचतोय. ठीक आहे. मग ह्या गोष्टी होणार आहे. त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि या ठिकाणी आपण ज्या गोष्टी देतोय, ओके, ह्याला काय आहे ते याला या ठिकाणी रिझन आहे किंवा ह्याला प्रूव्ह कसं बघायचं किंवा हेच खरं कसं आहे हे पाहण्यासाठी काय आहेत आयोगाचे PYQs. ओके. कारण आयोगाची PYQ आपल्याला का करणं गरजेचं असतं, तर की नेमकं प्रश्न कसे येतात आणि आपल्याला विषय जो आहे किंवा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक कशा पद्धतीने विचारला जातो, ओके, किती खोल त्याचा अभ्यास करायचा आहे ह्याच्यासाठी काय आहे हे आपल्याला PYQs पाहणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर मग लिमिटेड सोर्स असते. आता यामध्ये हे तुम्हाला पुढचे 1 वर्ष डिवोटेडली ह्याच्यासाठी अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये सर्वच विषय आपल्याला कव्हर करायचे आहेत. परंतु एका वर्षामध्ये या ठिकाणी इनफ आहे की यामध्ये एका वर्षाच्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये आपल्याला रिझल्ट काढणे. आता कंबाईन म्हटल्यानंतर मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं आहे, कंबाईनला की आपण संयुक्त म्हणतो. कंबाईन किंवा संयुक्त म्हणजे काय आहे की 3-4 पोस्ट एकत्र केलेले आहे त्याला आपण संयुक्त म्हणतो. मग आता यामध्ये संयुक्त B आणि संयुक्त C, ओके, क्लास 2 क्लास 3 आणि हे सगळे कंबाईन मधल्या ज्या पोस्ट आहेत ह्या कशा आहेत, तर ह्या आहेत नॉन गॅजेटेड किंवा मराठीत काय म्हणायचं त्याला अराजपत्रित. अराजपत्रित म्हणजे काय की ज्यांना या ठिकाणी साईन आणि सिक्क्याचा अधिकार नसतो. समजा एक्झाम्पलमध्ये की तुम्हाला एखादं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही कोणाकडे जाता, ऑब्विसली तहसीलदारकडे जातो. आता इथं PSI कडे जातो का आपण कास्ट सर्टिफिकेटला किंवा इन्कम सर्टिफिकेटला, नाही. तर मग यांना या ठिकाणी ते अधिकार नाही. ओके. त्याला म्हणायचं नॉन गॅजेटेड ऑफिसर. ठीक आहे. आपण नॉन गॅजेटेडसाठी प्रिपरेशन करतोय. मग या ह्याच्यामध्ये पहिली स्टेप काय आहे आपल्याला किंवा या ह्याच्यामध्ये नेमक्या पोस्ट कोणत्या आहेत, ग्रुप Bच्या पोस्ट कोणत्या आहेत आणि Cच्या आपल्याला जनरल माहिती असणं गरजेचं आहे की पोस्ट कोणत्या असतात की ज्यासाठी आपण प्रिपेअर करतो. मग या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की
ह्या 4 महत्त्वाच्या पोस्ट आहेत ज्या कशामध्ये येणार आहेत, ग्रुप बी मध्ये येणार आहेत. ओके, पहिली जी आहे ते या ठिकाणी की ज्याला आपण सहाय्यक कक्ष अधिकारी, ओके, ASO, सहाय्यक कक्ष अधिकारी हा कुठं असतो, या ठिकाणी मंत्रालयामध्ये असतो किंवा या ठिकाणी MPSC मध्ये असतो. मॅक्सिमम पोस्ट कुठं असतात, मंत्रालयामध्ये असतात. ठीक आहे, आता या ह्याच्यामध्ये की हे पूर्ण पद कसे आहेत, अराजपत्रित आहेत. ओके, आणि या व्यक्तीची नियुक्ती, हे तुम्ही ASO झाले तर तुमची नियुक्ती कुठे होणार आहे, त्या ठिकाणी विविध मंत्रालयातील विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय. बरोबर, तुमच्याकडे काय असणार आहे, दोनच ऑप्शन आहे. म्हणजे याचा अर्थ विविध मंत्रालयाचे विभाग म्हणजे ASO हा कुठं असणार आहे. बरोबर, आता मंत्रालय कुठं आहे, मुंबईला. म्हणजे ज्याला वाटतं की आपल्याला मुंबईमध्येच काय करायचं आहे, स्थायिक व्हायचं आहे किंवा मुंबई आपल्या जीवाची मुंबई करायची आहे. ओके, तर मग त्याला काय आहे, या ठिकाणी त्यांना ASO व्हायचं आहे. ASO या ठिकाणी कंपल्सरी कुठं असतो, मुंबईमध्येच राहणार आहे. ओके, कारण मंत्रालयामध्ये तो या ठिकाणी एक अधिकारी आहे किंवा MPSCच्या कार्यालयामध्ये तो अधिकारी असतो. ठीक आहे, तर हे झालं या ठिकाणी ASOच्या बाबतीत. नंतर राज्य कर निरीक्षक STI. ओके, या ठिकाणी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. ओके, राज्य कर निरीक्षक. आता हा जो राज्य कर निरीक्षक आहे, STI आहे, तर हा STI महाराष्ट्रातल्या कुठल्याही या ठिकाणी विभागामध्ये असू शकतो. ठीक आहे, यामध्ये राज्य शासनाच्या GST वस्तू व सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयामध्ये म्हणजे कुठेही तुमची काय आहे या ठिकाणी बदली होऊ शकते किंवा कुठेही तुम्हाला पोस्ट मिळू शकते. ठीक आहे, त्यानंतर आहे PSI, पोलीस उपनिरीक्षक. ओके, पोलीस सब इन्स्पेक्टर. ओके, आता यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर जो आहे तो या ठिकाणी काय आहे, महाराष्ट्रातल्या किंवा की पोलीस दलामध्ये होम डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही ठिकाणी याची पोस्टिंग होऊ शकते. ठीक आहे, आणि त्यानंतर या ठिकाणी किंवा की शेवटी आहे दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक. आता हा जो आहे या ठिकाणी मुद्रांक निरीक्षक जो आहे राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालय. आता हे जे कार्यालय आहे नोंदणी व मुद्रांक विभाग, स्टॅम्प ड्युटी आपण म्हणतो बघा, ऐकलं असेल तुम्ही स्टॅम्प ड्युटी, कशाच्या बाबतीत ऐकलं असेल बघा. हा, हो, पण बरोबर आहे. ठीक आहे ना, मग सब रजिस्टर आहे त्या ठिकाणी, पण कुठं असतं ते, त्याचं काय काम असतं, स्टॅम्प ड्युटी. मग आपण एखादं घर घेतलं बरोबर, तर त्यावर काय असते, ड्युटी असते, स्टॅम्प ड्युटी असते. बरोबर, जे काही घराचे व्यवहार आहे, जमिनीचे व्यवहार असतील, ओके, हे सगळे कुठे चालतात या ठिकाणी ह्या मुद्रांक कार्यालयामध्ये. किंवा याच्यामध्ये दुसरा आहे किंवा की विविध प्रकारचे बॉन्ड्स असतात. ओके, तुम्ही बघितलं असेल 500चा बॉन्ड असतो बरोबर, तो पण कुठे येणार आहे, मुद्रांक विभागाच्या अंतर्गत येणार. ठीक आहे, त्यामध्ये आता ह्या ज्या 4 पोस्ट आहेत ह्या या ठिकाणी सर्व पोस्ट काय आहेत, अराजपत्रित आणि क्लास 2 आहे. ठीक आहे, आता यामध्ये ही आपल्याला जी पोस्ट आवडती आहे बरोबर, तर त्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रिपेअर करता येतं. ठीक आहे, हे झाल्या 4 पोस्ट. आता यामध्ये यानंतर ग्रुप सीच्या बीच्या आपल्याला माहित झालं की बी मध्ये काय आहे, 4 पोस्ट आहे. आता सी मध्ये या ठिकाणी टोटल आहेत 7 पोस्ट. ठीक आहे, ग्रुप सी मध्ये आता फक्त काय आहे, ग्रुप सी मधल्या काही पोस्ट ज्या आहेत आपल्याला काय लागतं या ठिकाणी टायपिंग लागतं. त्यामुळे काय करायचं की आता तुम्ही ग्रुप कंबाईनचा अभ्यास करताय तर काय करायचं, टायपिंग सर्टिफिकेट सुद्धा सोबत काढून ठेवायचं. कारण काय होतं की आपल्याला ते पण कामाला येणार आहे. सध्या तुम्हाला जर टाइम असेल तर काय आहे, टायपिंग करून लावून टाकायची. कारण काय होतं की टायपिंग आपल्याला काही भागामध्ये लागणारच आहे. ठीक आहे, पण आपल्याला या ठिकाणी किंवा की PSIच व्हायचं आहे किंवा STIच व्हायचं किंवा क्लास 2च व्हायचं आहे. क्लास 2 साठी कुठल्याही प्रकारची टायपिंगची गरज नाही, फक्त क्लास 3 साठी काय लागणार आहे, टायपिंग लागते. आणि ह्या दोन्ही परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी काय आहे, सेम आहे. सिलेबस सेम आहे, क्वेश्चन पॅटर्न सेम आहे. फक्त काय आहे, या ह्याच्यामध्ये ह्या 2 परीक्षा या ठिकाणी वेगवेगळ्या घेतल्या जातात. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला डबल चान्स असतो, पण सिलेबस सेम आहे. फक्त या ठिकाणी काय आहे, ग्रुप सीचा पेपर जो आहे थोडा सोपा असतो, परंतु उलट झालं होतं गेल्या वर्षी, या सीचा पेपर अवघड आला होता, बीचा सोपा आला होता. ठीक आहे, त्यामुळे काय आहे की सिलेबस सेम आहे. आता यामध्ये की आपल्याला ग्रुप सीचा जर आपण विचार केला त्यामध्ये पहिला काय येणार आहे या ठिकाणी, उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय. पहिला आहे उद्योग निरीक्षक. आता हा जो आहे याचं ठिकाण काय असणार आहे, तर यामध्ये राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयामध्ये. सहसा या ठिकाणी हे काय आहे, जिल्ह्यावर कार्यालय असतात उद्योग निरीक्षकाचे किंवा तालुक्याला सुद्धा असतात, तर त्या ठिकाणी आपली काय आहे, पोस्टिंग होऊ शकते. ठीक आहे, दुसरा आहे दुय्यम निरीक्षक. दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन शुल्क. आता ही जी पोस्टिंग आहे किंवा हे जे पद आहे या पदासाठी काय आहे,
की या ठिकाणी सर्वजण काय आहे जास्त प्रिपरेशन देतात, म्हणजे प्रिपेअर करतात. हे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क. आता राज्य उत्पादन शुल्क हा जो आहे हा कुठं असतो किंवा ह्याचं काम काय असतं? ह्याचं काम असतं या ठिकाणी जी दारू विकली जात आहे ती या ठिकाणी योग्य पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होत आहे का, काही काळा बाजार होत आहे का, तर हे पाहण्याचं काम या ठिकाणी हा राज्य उत्पादन शुल्क. ओके, कारण काय आहे राज्य उत्पादन शुल्कामध्ये सर्वात महत्त्वाचा जो या ठिकाणी सरकारला टॅक्स मिळत असतो. ठीक आहे, तर सरकारला टॅक्स जो आहे तो कशापासून मिळत असतो? त्या ठिकाणी लिकर पासून मिळत असतो, दारू. कारण दारूवर जो टॅक्स आहे, दारूवर टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे? तर फक्त राज्य सरकारला आहे, केंद्र सरकारला नाही. ठीक आहे, म्हणजे दारूवर जो काही टॅक्स लावला जातो तर या ठिकाणी तो केंद्र सरकार. आणि विशेष काय आहे, दारूवर कितीही टॅक्स लावला तरी कधी ऐकले का बरं की या ठिकाणी किंवा की दारूवर टॅक्स लावल्याने लोकांनी काय केलं, एक तर दारू पिणे सोडून दिलं किंवा या ठिकाणी हे जे दारू पितात त्यांनी स्ट्राईक केली, त्यांनी उपोषणाला बसले 2-4 जण की नाही नाही या ठिकाणी 100 रुपये पहिले 100 किती, अब 200 के कैसे हो गई. ओके, असं होतं का कधी? नाही. त्यामुळे काय आहे या ठिकाणी हे दानशूर व्यक्ती असतात दारू पिणारे. ओके, आणि त्यांना काही फरक पडत नाही, 100ची 200 केली तरी पण कळत नाही. ओके, तर मग या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न जे आहे एक प्रकारे या ठिकाणी राज्य सरकारला ह्याच्यामधून मिळतं, लिकरमधून. आता हे जे आहे या ठिकाणी मग ह्याचं योग्य नियोजन होत आहे का नाही हे पाहण्यासाठी असतो हा राज्य उत्पादन शुल्कामध्ये दुय्यम निरीक्षक. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये दुसरी पोस्ट आहे दुय्यम निरीक्षक. तर राज्य शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात. त्यानंतर आहे तांत्रिक सहाय्यक. हे तांत्रिक सहाय्यक. आता राज्य शासनाच्या विमा संचालनातील महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयामध्ये हा असतो तांत्रिक सहाय्यक. त्यानंतर असतो कर सहाय्यक, त्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो. ही पण या ठिकाणी फेमस पोस्ट आहे कारण ह्याच्या जागा ज्या आहेत ह्या जास्त असतात. ओके, कर सहाय्यक. आता यामध्ये राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागातील कोणत्याही कार्यालयात. आणि हा जो टॅक्स असिस्टंट आहे हा नंतर काय होत असतो? STI होतो. ओके, तर हा या ठिकाणी नंतर ह्याचं प्रमोशन STI सुद्धा होतं. ओके, आता यामध्ये इथं तर ज्येष्ठता पात्रतेनुसार राज्य निरीक्षक गट ब अराजपत्रितमध्ये तो जातो. ठीक आहे, गट ब मध्ये, गट क मधून तो गट क मधून ब मध्ये प्रमोशन जातो. त्यानंतर या ठिकाणी पाचवं आहे बेलिफ व लिपिक. ओके, बेलिफ किंवा लिपिक त्याला म्हणू आपण. क्लर्क. आता क्लर्कच्या बाबतीमध्ये काय आहे तर आपल्याला इथं काय गरजेचं आहे तर आपल्याला टायपिंग कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये की तो जो आहे मुंबईचे नगरपाल किंवा शरीफ यांचे कार्यालय किंवा मुंबई. ठीक आहे, आता हे लिपिक जो आहे तो या ठिकाणी हा विशेषतः बेलिफ किंवा लिपिक जो आहे हा मुंबईमध्येच असणार आहे. मुंबईचे नगरपाल. ओके, नगरपाल म्हणजे तिथले महापौर, शरीफ ज्याला म्हणतात. ओके, यांचे कार्यालय किंवा ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय, त्यामध्ये हा बेलिफ किंवा लिपिक असतो. त्यानंतर या ठिकाणी लिपिक किंवा टंक लेखक. ओके, ज्याला आपण या ठिकाणी क्लर्क म्हणतो आणि या ठिकाणी हा क्लर्क कम बेलिफ आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये ही जी पोस्ट आहे या पोस्टमध्ये या ठिकाणी आपल्याला काय लागणार आहे किंवा की तुमचं टायपिंगचं सर्टिफिकेट लागतं. आणि यामध्ये हा जो आहे मंत्रालयातील प्रशासकीय विभाग किंवा राज्य शासनाच्या कुठल्याही विभागामध्ये हा जो आहे हा क्लर्क म्हणून त्याची भरती केली जाते. आणि शेवटी जो आहे शेवटी याचं स्पेशलायझेशन जे आहे हे अलग असतं. तर हा आहे AMPI. ओके, या ठिकाणी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. ओके, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. ओके, आता हा याच्यासाठी कोण या ठिकाणी एलिजिबल आहे किंवा की ज्याचा मेकॅनिकलचा डिप्लोमा झालेला आहे किंवा मेकॅनिकल मधली डिग्री झालेली आहे इंजिनिअरिंग. ओके, ते एकतर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मेकॅनिकलचा किंवा या ठिकाणी इंजिनिअरिंगची डिग्री, या दोनच व्यक्ती या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतात. जनरल या ठिकाणी व्यक्ती हा फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे 6 पोस्ट जे आहेत हे तुमच्यासाठी असतील किंवा तुम्ही जर इंजिनियर असाल तर ही पोस्ट सुद्धा तुम्हाला मिळवता येते. ठीक आहे, तर हे जनरल झालं की 7 पोस्ट आपल्याला ग्रुप सी मध्ये आहेत आणि या ठिकाणी बी मध्ये किती आहेत आपल्याला 4 पोस्ट आहेत. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये साधारण 10 पोस्टसाठी आपण या ठिकाणी प्रिपरेशन करू शकतो एक जर सोडली तर. आता यामध्ये जर आपण बेसिकमध्ये अगदी परीक्षेचे जर टप्पे पाहिले तर ही परीक्षा काय आहे त्यामध्ये एक तर हिला काय आहे पूर्व परीक्षा आहे. ठीक आहे, तर पूर्व परीक्षा कशी आहे MCQ आहे. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. मेन्स पण कशी आहे MCQ आहे. ठीक आहे, पण MCQ जरी असलं तरी डोक्यात लक्षात ठेवायचं की आपण आपल्या स्वतःच्या नोट्स तयार करायच्याच आहेत.
ठीक आहे, बिलकुल. म्हणजे काय होतं की बऱ्याच मुलांच्या डोक्यात असतं की अरे हे तर काय आपल्याला टिकच करायचं आहे, मग क्लास पण नोट्स देणार आहे, मार्केटमध्ये पुस्तकं आहेत, मग आपल्याला नोट्स कशाला बनवायच्या आहेत. तसं नाही, तर तुमच्याकडे व्यवस्थित टाईम आहे. एक अशा नोट्स बनवायच्या की शेवटी फायनल जे आहे आपलं, म्हणजे समजा एक्झाम्पलमध्ये तुमची परीक्षा आहे 2 दिवसावर, ठीक आहे, आणि 2 दिवसावर परीक्षा असेल तर तुम्ही सगळेच पुस्तकं वाचू शकत नाही. मग 2 दिवसामध्ये काय आहे तर आपल्याला आपल्या नोट्सच कामाला येणार आहे. त्यामुळं नोट्स अशा कन्साइज करून ठेवायच्या की ते मध्ये आपल्याला 2-4 सोर्सेस जे आम्ही सांगू किंवा आपल्या नोट्स असतील या सगळ्यामधून जो काही कंटेंट आहे तो आपल्या नोट्समध्ये आला पाहिजे. ठीक आहे, आणि हे फायनल असलं पाहिजे. म्हणजे एका सब्जेक्टचं लई झालं की या ठिकाणी 40 ते 50 पेजेस नोट्स, मग 40-50 पेजेस वाचलं की आपल्या या ठिकाणी सगळं रिव्हिजन होणं गरजेचं आहे. ओके, त्या नोट्स कशा बनवायच्या ते पण आपण नंतर डिस्कस करू, परंतु डोक्यात ठेवा आपल्याला नोट्स बनवायच्याच आहे. ठीक आहे, त्यान आता यामध्ये पूर्वपरीक्षा जी आहे, आता पूर्वपरीक्षेला आपल्याला किती क्वेश्चन असणार आहेत? 100 क्वेश्चन असतील, बरोबर. 100 क्वेश्चन आणि किती मार्कासाठी असतील? 100 मार्कासाठी 100 क्वेश्चन. ठीक आहे, आता आपल्याला टाइम किती आहे? तर आपल्याकडे आहे 60 मिनिट. ओके, 60 मिनिटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सोडवायचे आहे. ठीक आहे, हा सगळ्यात मोठा टास्क आहे, कारण ह्याच्यामध्ये काय आहे की ह्या 100 मध्ये सुद्धा किंवा की ज्याच्यावर जास्त आपल्याला की प्रॅक्टिस करावं लागते तो म्हणजे कोणता भाग असणार आहे? मॅथ आणि रिझनिंग. 20 क्वेश्चन आहे, म्हणजे आता हे 20 क्वेश्चन सोडवायलाच आपल्याला या ठिकाणी जवळपास 20 मिनिटं लागतील कमीत कमी. ओके, म्हणजे एका मिनिटात एक गणित सोडवलं असं होणार नाही. काही गणित जे आहे ते एका मिनिटात पण सुटतात, अर्ध्या मिनिटामध्ये सुद्धा सुटतात, परंतु इथं काय आहे आपल्याला 20 क्वेश्चन जे आहे ते मॅथ रिझनिंगचे आहे. ठीक आहे, तर त्यामुळं आपल्याला या ठिकाणी काय आहे की इथं प्रश्न जे आहेत हे टोटल प्रश्न आपल्याला 60 मिनिटामध्ये सोडायचे आहेत, म्हणजे एका मिनिटापेक्षाही कमी टाइम आपल्याकडे असणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळं ह्याची प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला गरजेची आहे. तर हे झाले 100 क्वेश्चन, 1 तास आपल्याला टायमिंग आहे, आणि निगेटिव्ह किती असणार आहे याला? 1/4. ओके, म्हणजे आपले 4 क्वेश्चन जर चुकले तर एक आपला काय आहे प्लस मधला मायनस होणार आहे. ठीक आहे, तर हे 1/4 झालं. आता हे झालं प्रिलियम. ठीक आहे, आणि आपलं टार्गेट किती असला पाहिजे? 5. सर्वसाधारण 54, 55, 57 पर्यंत काय आहे मेरिट जातं. ठीक आहे, पण आपल्याला या ठिकाणी 65 मार्क आले पाहिजे. ओके, आणि ही आपली सुरुवात आहे. डेफिनेटली आपल्याला एका वर्षाच्या कालावधीत, म्हणजे असं 2-4 महिन्याच्या कालावधीत 65 येणं इम्पॉसिबल आहे. 6 महिन्यात सुद्धा येऊ शकत नाही. ठीक आहे, पण याला लागतो 1 वर्ष प्रॉपरली. ओके, प्रॉपरली, आणि या 1 वर्षामध्ये की आपण टर्म आणि कंडिशन जे आहेत, ओके, रूल किंवा टर्म आणि कंडिशन जर फॉलो केल्या तर डेफिनेटली 1 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण तगडं तयार होतो कॉम्पिटिशनमध्ये. ठीक आहे, म्हणजे इव्हन समजा तुम्ही की तुमची जस्ट 12वी झालेली आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल तरी सुद्धा काय करायचं आहे आपण की आपल्या डोक्यात ठेवायचं की नाही मला कधी एक्झाम द्यायची? पुढची वर्षी, बरोबर. म्हणजे 2027 मध्ये मला एक्झाम द्यायची आहे. नाही तर काय होतंय की आपण जर समजा फर्स्ट इयरला असू आणि आपल्या डोक्याला आपण सांगितलं की अरे तुला काय ते या ठिकाणी किती वर्षाने एक्झाम द्यायची? 3 वर्षानं. सेकंड इयरला असेल तर 2 वर्षांनी. ओके, असं जर माइंडला सांगितलं ना तर हे कामच करणार नाही. कारण कसं असतं की ह्याच्यामध्ये ह्याला काम करण्यासाठी ह्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन द्यावं लागतील ना. कारण आपलं हे डोकं काय आहे कम्प्युटरचं काम करतं. जसं आपण कम्प्युटरला किंवा या ठिकाणी मोबाईलला काय करतो काही डेटा फीड करतो तसं तो काम करतो. मग तुम्ही जर या ठिकाणी त्याला सांगितलं नाही की माझ्याकडं 1च वर्षाचं टायमिंग आहे, ओके, 1 वर्षाच्या टायमिंगमध्ये मला सगळं कव्हर करायचं आहे आणि रिटर्न गावाकडे जायचं आहे. ओके, एवढं जर डोक्यात ठेवलं ना तर बरोबर काम करायला लागतं. नाही तर तुम्ही सांगितलं अरे जाऊ द्या ना आपल्याकडे 3 वर्ष आहेत बिंदास या ठिकाणी हसी मजाकमध्ये करू, तसं नाही. तर मुद्दा काय आहे हे आपण का सांगायचं? जरी तुम्हाला 1 वर्षाला म्हणजे 2027 मध्ये परीक्षा नाही द्यायची असली तरी सुद्धा तुम्ही जेव्हा 27चा पेपर असेल ना तेव्हा या ठिकाणी तुम्हाला किती मार्क आले पाहिजे? 5. हे जर झालं तर विचार करा की आपण या ठिकाणी 27ला पण पास, 28ला पण पास. ओके, आणि ओरिजिनल एक्झाम्पल मध्ये आपल्याला परीक्षा द्यायची 29 मध्ये. ठीक आहे, पण आपण या ठिकाणी 3 वेळेस काय झालेलो आहोत या ठिकाणी क्रॉस चेक झालेलो आहोत. ओके, ऑब्विसली 29 मध्ये जर देणार असाल तर डेफिनेटली काय होतं मग आपला स्कोर येऊन जातो. ओके, हे रिझन आहे. मग त्यामुळे काय होतं की बरेच जे विद्यार्थी किंवा की फर्स्ट इयर सेकंड इयरला सुरुवात करतात ते डोक्यामध्ये असं होतात की 2-4 वर्ष आपल्याकडे आहे, मग या ठिकाणी मोबाईल वापरणे किंवा ठिकाणी टाइमपास करत करत अभ्यास करणं हे डोक्यामध्ये असलं की मग अभ्यास होणार नाही. होतो पण मग ते काय होतं की त्याचा काही वापर होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपल्याला ॲट एनी हाऊ सगळी प्रोसेस क्लास सोबतच संपली पाहिजे आपली. ठीक आहे, तर हे झालं प्रिलियम. त्यानं या ठिकाणी मुख्य परीक्षा आहे आपल्याला. ओके,
मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला काय आहेत, 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. आता या ह्याच्यामध्ये पेपर 1 जो आहे तो काय आहे, मराठी आणि इंग्रजी आहे. ठीक आहे, तर इथं आपल्याला काय असणार आहेत, 100 क्वेश्चन असणार आहेत, परंतु 2 मार्काला एक, म्हणजे किती झालं इथं 200 मार्क झाले. ठीक आहे. सेकंड GS आहे आपल्याला, इथं 100 क्वेश्चन 2 मार्काला एक, म्हणजे इथं काय आहे, इथं सुद्धा 200 मार्क. मेन्स आपली कितीची आहे, आपली 400 मार्काची इथं मेन्स आहे. ओके, आणि हा सगळ्यात टर्निंग पॉईंट आहे आपला. ठीक आहे, मेन्स. आणि या ह्याच्यामध्ये PSI ला आतापर्यंत मुलाखत होती, पण आता असणार नाही. ठीक आहे, कारण काय आहे, ग्रुप C च्या या ठिकाणी सॉरी ओके ग्रुप B मध्ये या ठिकाणी जी मुलाखत आहे, ओके, ती आता मुलाखत सुद्धा असणार नाही. ठीक आहे, पण तो अजून तसं स्पष्ट सांगण्यात आलेला नाही, त्यामुळे आपण याच्यामध्ये अजून काही डोकं लावायची गरज नाही. आणि मुलाखत हा जो भाग आहे तो PSIच्या बाबतीतच होता, परंतु आता तो असेल का नाही अजून स्पष्ट नाही, परंतु नसेल असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, तर आपल्याला मेन काय आहे, प्री आणि मेन्स ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, तर मग याच्यासाठी प्रिपरेशन करत असताना पहिला जो भाग आहे ते या ह्याच्यामध्ये आपल्याला की सिलेबस आणि त्याचं काय आहे किंवा की डिव्हिजन कसं पद्धतीने असतं. आता प्रिलिम पाहिलं आपण या ठिकाणी की आपण B असू द्या नाही तर C असू द्या. ठीक आहे, दोघांची काय आहे या ठिकाणी सेम असेल, एकच सिलेबस आहे, 100 क्वेश्चन या ठिकाणी 100 मार्क्स, आणि या ह्याच्यामध्ये काय आहे 1 तास आपल्याला टायमिंग असेल. आता यामध्ये आपण जर प्रिलिमचा सिलेबस बघितला, आपण स्ट्रेट फॉरवर्ड आता आपण सिलेबसकडे येऊ. ठीक आहे, सिलेबस आपल्याला या ठिकाणी किती पॉईंट आहेत, 8च पॉईंट आहे. ओके, पण हे 8 पॉईंट जे आहेत ना, की काही पॉईंट जे आहेत ते आपल्या इथं की त्यांनी काय केलेले आहेत, एक्सप्रेस केलेले नाहीत, म्हणजे डिटेलमध्ये दिलेले नाहीत. जसं एक्झाम्पलमध्ये सामान्य विज्ञान म्हटलेलं आहे, सायन्स म्हटलंय. आता सायन्समध्ये फक्त त्यांनी काय म्हटलंय, फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी आणि हायजीन म्हटलेलं आहे. बरोबर, पण ह्याच्यात नेमकं काय येतं, बरोबर. आता ह्याचं जे आहे ना, या सगळ्यांची तुम्हाला या ठिकाणी उद्याच्याला एक प्रिंट देऊ आपण. ओके, की ज्यामध्ये की ह्या प्रत्येक टॉपिकमध्ये कोणकोणते टॉपिक काय आहेत अपेक्षित आहे. ठीक आहे, ह्याचे डिटेल तुम्हाला एक उद्याच्याला आपण प्रिंट देऊ आल्यानंतर. आता यामध्ये हे आपल्याला 8 टॉपिक आहे, आणि या 8 टॉपिकमध्ये पहिला जो भाग आहे, पहिला जो टॉपिक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो म्हणजे काय आहे, या ह्याच्यामध्ये पहिलं टॉपिक तर तसं की आपलं करंट अफेअर्स असतं, पण तो आता हे 4 नंबरला आहे. तर या ह्याच्यामध्ये पहिला टॉपिक समजा की आपला काय आहे, करंट अफेअर्स आहे. पण हा पहिल्यांदा आपण का म्हणतोय, कारण हा जो टॉपिक आहे ना, तर या ठिकाणी ह्याचं कनेक्शन आहे. कनेक्शन कशासोबत आहे, इतिहासासोबत आहे. कनेक्शन कसोबत आहे, भूगोल सोबत आहे. कनेक्शन कसोबत आहे, इकॉनॉमिक्स सोबत आहे, पॉलिटी सोबत आहे, सायन्स सोबत आहे. ठीक आहे, तर चालू घडामोडी जो आहे ना, ह्याचा जो भाग आहे किंवा या ठिकाणी ह्याचं जे कनेक्शन आहे हे सगळ्या सब्जेक्टच्या बाबतीत आहे. आता तसं पाहिलं तर या ठिकाणी की करंट अफेअर्सच्या बाबतीत माहिती आहे का, एक असतं बघा प्युअर करंट आणि दुसरं असतं या ठिकाणी सब्जेक्ट रिलेटेड करंट, म्हणजे विषयाला धरून असलेलं करंट. आता प्युअर करंट म्हणजे काय असतं, या ठिकाणी प्युअर करंट म्हणजे काय आहे की जसं भारतरत्न पुरस्कार आहे, अवॉर्ड आहे, बरोबर, किंवा नोबेल प्राइज असेल किंवा स्पोर्ट्स असेल, बरोबर, तर यावरचे जे प्रश्न असतात तर ते काय असणार आहे, या ठिकाणी हे प्युअर करंट असणार आहे. पण समजा एखाद्या ठिकाणी किंवा या ठिकाणी हे झालं प्युअर करंट. आता सब्जेक्ट रिलेटेड करंट म्हणजे काय, समजा एखाद्या गोष्टीला काय झालेले असतील, इतिहासामधल्या एखाद्या गोष्टीला काय झाले असते, 100 वर्ष झालेली असतील, बरोबर, जसं दांडी मार्चला 100 वर्ष झालेली असतील, बरोबर, किंवा भारत स्वतंत्र होऊन 100 वर्ष झाले असतील. ठीक आहे, अजून तर झालेलं नाही, पण ते या ठिकाणी 100 वर्ष असतील, 50 वर्ष असतील, 75 वर्ष असतील, असं जर काही झालेलं असेल तर काय आहे, डेफिनेटली आपल्याला त्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, दुसरं आपल्याला भूगोलवर आहे. आता भूगोलमध्ये काय आहे की या ह्याच्यामध्ये कुठे एखादा वेळेस भूकंप झाला, बरोबर, तर भूकंप झाल्यानंतर या ठिकाणी काय आहे, तो सुद्धा आपल्याला काय होतो, क्वेश्चन तयार होतो, बरोबर, किंवा एखादं नवीन टायगर रिझर्व जे आहे, ओके, ते तयार करण्यात आलं. तर हे जे आहे ते या ठिकाणी हे झालं सब्जेक्ट रिलेटेड या जिओग्राफी. सगळ्यात महत्त्वाचे हे 2 बाबी आहेत ज्याच्यावर सर्वात जास्त या ठिकाणी काय आहे ते आपल्याला प्रश्न असतात. एक आहे इकॉनॉमिक्स, दुसरा आहे या ठिकाणी पॉलिटी, राज्यशास्त्र. ओके, इकॉनॉमिक्स जे आहे ना, तर यामधले टोटल या सब्जेक्ट रिलेटेड मध्ये 4 ते 5 क्वेश्चन या ठिकाणी इकॉनॉमिक्सचे असतात, जे काही सब्जेक्ट रिलेटेड आहे. म्हणजे आपला जसं आपलं बजेट असतं, बरोबर, बजेट दरवर्षी आपल्याला विचारलं जातं, मग बजेटवरचा क्वेश्चन असेल किंवा सरकारने एखादी योजना सुरू केली, बरोबर, त्या योजनेवरचा प्रश्न असेल, मग हा प्रश्न काय आहे या ठिकाणी तसं पाहिलं तर करंटचा प्रश्न आहे, परंतु सब्जेक्ट कोणता आहे, इकॉनॉमिक्सला धरून आहे, बरोबर. तसंच या ठिकाणी पॉलिटी आहे, राज्यघटना आहे किंवा राज्यशास्त्र आहे. तर राज्यशास्त्रामधल्या हे एखादं या ठिकाणी राज्यपाल आहे किंवा जसं मधल्या काळामध्ये
किंवा की आपल्या राज्याचे डेप्युटी सीएम अजित पवार बरोबर यांचा मृत्यू झाला, मग त्यांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये एक तर करंट रिलेटेड क्वेश्चन असेल आणि काय असणार आहे पॉलिटी रिलेटेड पण क्वेश्चन असेल बरोबर, कारण ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते बरोबर, किंवा त्यांच्या ज्या मिसेस आहेत सध्या त्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याविषयीचा प्रश्न असू शकतो. कितव्या महिला उपमुख्यमंत्री आहेत आपल्या राज्यात, कशा कितव्या आहेत पहिल्याच उपमुख्यमंत्री आहेत बरोबर. मग हे जे क्वेश्चन आहेत हे या ठिकाणी आपल्या कशाच्या बाबतीत आहेत सब्जेक्ट रिलेटेड बाबतीत आहेत. ठीक आहे. आणि सायन्सला सुद्धा काही क्वेश्चन काय आहेत करंट रिलेटेड असतात. सायन्समध्ये समजा एखादा काहीतरी व्हायरस नवीन आला बरोबर, ज्या व्हायरसनं काय केलं या ठिकाणी किंवा की सगळ्यांना परेशान केलं किंवा सगळी व्यवस्था जी आहे ती बिघडून टाकली बरोबर, तर त्या संदर्भातचा जो क्वेश्चन आहे तो आपला काय असणार आहे करंट रिलेटेड, म्हणजे सब्जेक्टच्या रिलेटेड करंट अफेअर्स. ठीक आहे. त्यामुळं सांगण्याचा हेतू काय आहे की हे जे करंट अफेअर्स आहे किंवा या ठिकाणी चालू घडामोडी आहे ह्याच्यासाठी कंपल्सरी आपल्याला लोकसत्ता हा पेपर वाचायचाच आहे. ठीक आहे. लोकसत्ता इव्हन या ठिकाणी ह्याचे स्पेशल सेशन पण असतील तुम्हाला, पण तुम्ही स्वतः या ठिकाणी हा पेपर वाचायचा आहे. मग तुम्ही तो पेपर विकत घ्या किंवा या ठिकाणी तुम्ही मोबाईलमध्ये वाचा. ठीक आहे. कसल्याही पद्धतीनं हा पेपर वाचायचाच आहे आणि पेपर वाचण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट 1 ते 2 तास द्यायचेच आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या स्वतःच्या नोट्स तयार करा डेली. जरी तुम्हाला पेपर 2 वर्षांना द्यायचा असेल 1 वर्षांना द्यायचा असेल तरी पण काय होते माहिती आहे, एक सवय लागते आपल्याला. ओके. न्यूजपेपर वाचायची. नाही तर काय होईल की आपण हे जर न्यूजपेपर वाचायची सवय नाही लावली तर काय होतं की मग आपण कुठल्या तरी फास्ट फूडवर डेव्हलप होतो, म्हणजे आपण कोणातरी डिपेंड राहतो. म्हणजे कोणाची तरी या ठिकाणी ओके डायरी येते, कोणाची तरी करंट अफेअर्सचं पुस्तक येतं आहे, मग आपण त्याची वेट करतो. तर आपल्याला असं करायचं की कोणाच्याही करंट अफेअर्सची आपल्याला गरज पडणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी न्यूजपेपर वाचायचं आणि एकच न्यूजपेपर. ओके. दुसरं काहीही वाचायची गरज नाही. ओके. हा एक न्यूजपेपर आहे आणि याला सप्लिमेंट म्हणून या ठिकाणी प्लस काय आहे, एक मॅगझिन असतं बघा महाराष्ट्र शासनाचं, ऐकलं असेल तुम्ही, लोकराज्य. हे फक्त 10 रुपयाची मॅगझिन आहे. ठीक आहे. याची PDF तुम्हाला आपण मंथली देत राहू. हे गव्हर्नमेंटचं मॅगझिन आहे. ठीक आहे. तर हे सरकारचं मॅगझिन आहे आणि लय झालं 50-60 पेजेस असतं. आपल्याला हे मंथली हे पण वाचायचं आहे. ह्या 2 गोष्टीची जर सवय लावली तर ही परीक्षा एकदम सोपी आहे. ओके. म्हणजे म्हणतात ना की या ठिकाणी 4 वर्षे 5 वर्षे माझे गेले, 6 वर्षे गेले, तर रिझन काय होतं माहिती आहे का की प्रत्येक जण काय होतं की या ठिकाणी या ह्याच्यामध्ये हे अभ्यास करत असताना तो अगदी बेसिक पासून अभ्यास न करता या ठिकाणी 0 पासून अभ्यास न करता तो काय करतो या ठिकाणी 3 पासूनच सुरू करतो. 3 4 5 6. ओके. तर मग याच्यामुळे काय होतं की नेमकं 3 पर्यंत काय आहे ओके हे त्याला समजणार नाही किंवा त्यानं समजून घेतलं नाही, त्यामुळं काय होतं की त्याला या ठिकाणी वेळ लागतो. ओके. त्यामुळं आपल्याला 0 पासून सुरुवात करायची. अगदी ह्या ज्या साध्या साध्या सवयी आहेत, आता हा सवयीचाच भाग आहे बरोबर. म्हणजे न्यूजपेपर हा जो आहे ना ही एवढी सवय लागली पाहिजे की जसं हे समजा एक्झाम्पलमध्ये 15 ऑगस्ट आहे किंवा 26 जानेवारी आहे. ठीक आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी काय असतो पेपर नसतो येत बरोबर. म्हणजे आपल्याला कळालं पण नाही पाहिजे त्या दिवशी की अरे आज पेपर येत नाही, म्हणजे आपण वाट बघितली पाहिजे 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीची. ओके. कारण काय त्या दिवशी पेपर्स येत नाही आणि आपण वाट बघतोय, म्हणजे याचा अर्थ काय, तर ही जे आहे हे ॲडिक्शन म्हणतात त्याला. ओके. हे पॉझिटिव्ह ॲडिक्शन आहे की आपल्याला न्यूजपेपर मस्ट आहे. ठीक आहे. मग त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करतो ही क्लास 2 क्लास 3 ची पोस्ट आहे बरोबर. विशेषतः आपण क्लास 2 साठीच बघू. ठीक आहे. आपण या ठिकाणी क्लास 2 साठी प्रिपेअर करतोय. क्लास 2 साठी प्रिपेअर करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं ही परीक्षा निश्चित सोपी आहे, परंतु ह्याची डिमांड काय आहे हार्डवर्किंग. ओके. तुम्हाला हार्डवर्क करावंच लागेल आणि हार्डवर्क करत असताना अगदी बेसिक पासून करायचं. ओके. काही घेणं देणं नाही, नाही तर काय होतं की तुम्ही अभ्यासिकेत राहता किंवा तुमचे कोणी सिनियर तुम्हाला भेटता, मग ते काय होतं माहिती आहे का, आपण सिनियरकडे बघितलं ते या ठिकाणी एक तर काय आहे त्याच्याकडून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी पण मिळू शकते आणि निगेटिव्ह पण मिळू शकते, पण मॅक्सिमम काय पॉसिबिलिटी आहे निगेटिव्हचा बरोबर. कारण काय करतो तुम्ही त्याला काहीतरी विचारलं की सर किंवा दादा की या ठिकाणी मी नवीन आहे मला काहीतरी सांग, मग तो काय होतो मोठेपणाच्या नादामध्ये काहीतरी सांगायला लागतो की जो या ठिकाणी त्याचा जो प्लॅन आहे आतापर्यंत त्यानं केलेला प्लॅन तो तुम्हाला सांगायला लागतो आणि त्यानं केलेला प्लॅन तो फसलेला असतो म्हणूनच थांबलेला असतो. ओके. त्यामुळं आपण क्लास लावतोय ते या ठिकाणी क्लासला फॉलो करायचं 1 वर्ष, बाकी कोणाचंच ऐकायचं नाही, कारण आपण
फी भरून क्लास लावतोय याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी की हे जे गायडन्स आहे आपण या ठिकाणी पेड गायडन्स घेतोय. मग पेड गायडन्स घेत असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लासवाल्याला परेशान करायला पाहिजे की सर मला या ठिकाणी हे पाहिजे ते समजलं नाही. जे फॅकल्टी आहे त्यांना विचारा. ओके, पण या ह्याच्यामध्ये बाकी कोणाचंच गायडन्स घ्यायची गरज नाही. नाहीतर काय होतं मग की आपल्यामध्येच प्रॉब्लेम क्रिएट होतात की आम्ही सांगतो एक, बाहेर तुम्ही काहीतरी ऐकलेलं असतं किंवा यूट्यूबला काहीतरी ऐकलेलं असतं. त्यामुळं तसं बिलकुल लक्षात ठेवायचं नाही की आपल्याला क्लास लावलाय तर ए टू झेड सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या जात आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. आणि असं जर आपल्याला 1 वर्ष करता आलं तर डेफिनेटली आपल्याला या ठिकाणी की तुमची जी काही ड्रीम पोस्ट आहे ती तुम्हाला मिळू शकते ज्या वेळेस तुम्हाला पाहिजे आहे त्यावेळेस. ठीक आहे, आता यामध्ये हा झाला करंट अफेअर्सचा भाग की आपल्याला ते वाचणं गरजेचं आहे. तर सोर्स, लोकसत्ता आणि लोकराज्य. ठीक आहे, आता यामध्ये पहिला जो भाग आहे तो काय आहे, इतिहास आहे. आता इतिहासामध्ये सुद्धा काय आहे की आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास आहे. बरोबर, आता आधुनिक भारताचा विषय भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ओके, आता इथं काय माहिती का, इथं 10च क्वेश्चन आहेत. ठीक आहे, आता ह्या 10 क्वेश्चन पैकी पण या ठिकाणी हे 3 ते 4 क्वेश्चन जे आहेत ना, 3-4 क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत आहेत. ठीक आहे, म्हणजे राहिले 6 ते 7 क्वेश्चन जे आहेत ना हे या ठिकाणी आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास आहे. बरोबर, मग आता आधुनिक भारताचं विशेषतः या ठिकाणी काय आहे 1857 पासून किंवा 1707 पासून म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यापासून सुद्धा आपल्याला पाहता येतं. बरोबर, तर या ह्याच्यामध्ये विशेषतः 1857 पासून जरी केलं तर या ठिकाणी 1947 आपल्याला साधे साधे प्रश्न विचारतात. पण इतिहासाची एक महत्त्वाची बाब काय आहे, इथं काही गोष्टी आपल्याला निश्चित पाठच करावं लागतात. बरोबर, कारण आपल्याला या ठिकाणी किंवा की आता इथं लोकमान्य टिळक यांनी काढलेले वर्तमानपत्र कोणते आहे. बरोबर, आता हे काही लॉजिकल गोष्ट नाही. इथं काय करावं लागणार आहे, आपल्याला पाठच करावं लागणार आहे. कोणते 2 वर्तमानपत्र होते जसं एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, आता अशी आपली सुरुवात आहे. लोकमान्य टिळकांनी काढलेले केसरी आणि मराठा. बरोबर, सिंपल केसरी आणि मराठा. आता हे याला काही लॉजिक आहे का, पाठच करावं लागणार आहे. बरोबर, किंवा या ठिकाणी किंवा लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला होता, मृत्यू कधी झाला होता, त्यांनी कोणकोणते पुस्तकं लिहिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर त्यांचा जन्म कुठे झाला होता, कुठे झाला होता बरं, महू येथे झाला होता. एक्झॅक्टली बरोबर, या ठिकाणी महू मध्य प्रदेशमध्ये झाला होता. मग या ह्याच्यामध्ये त्यांनी कोणकोणते पुस्तक लिहिले किंवा लोकमान्य टिळकांची एक विशेषता आहे किंवा की त्यांना पॅरालिसिस झाला होता. ओके, मग या ह्याच्यामध्ये की उजव्या हाताला पॅरालिसिस झाला तर त्यांनी डाव्या हाताने पुस्तक लिहिलं. बरोबर, मग आता ह्या अशा गोष्टी आपल्याला काय आहे पाठ कराव्या लागतील. ठीक आहे, त्यामुळे इतिहासामध्ये काही गोष्टी आहेत की जवळपास 70-80% गोष्टी आहेत की त्या पाठच करावं लागतात, त्याला नो एक्सक्यूज. ठीक आहे, त्यामुळं इथं आपल्याला या ठिकाणी डोकं लावायचं आहे. पण इथं लॉजिक पण आहे की लॉजिक काय आहे की आपल्याला इथं जे आहे असे इसवी सन पाठ करावं लागणार आहे. बरोबर, मग तिथं लॉजिक लावून ठेवायचे की अरे आपल्याला हे कसं पाठ करता येईल. बरोबर, तर या ठिकाणी मग कसं आपल्याला लॉजिक लावता येईल. महात्मा गांधीजी कधी भारतात आले, बरोबर त्यांच्या मुवमेंट कोणकोणत्या आहेत, बरोबर खेडा आहे, अहमदाबाद आहे. बरोबर, तर मग या ह्याच्यामध्ये हे जे सिक्वेन्स आहेत किंवा आपल्याला लावता आले पाहिजे. ठीक आहे, किंवा चंपारण्य आहे पहिलं, चंपारण्य नंतर अहमदाबाद नंतर खेडा, अशा पद्धतीने सिक्वेन्स जो आहे तो डोक्यामध्ये आपल्याला काय करायचा आहे लॉजिकली फिट करायचा आहे. ठीक आहे, तर इथं आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की या ठिकाणी ऑब्व्हियसली महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन भारताच्या इतिहासामध्ये आहेच की. ओके, लोकमान्य टिळक असतील, त्यानंतर या ठिकाणी आगरकर असतील. तर हे सगळे जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, मग आता ह्याच्यासाठी जे आहे आपल्याला 2 पुस्तकं बेसिक पासून महत्त्वाचे, ह्याची पुस्तकांची लिस्ट पण देईल तुम्हाला जे महत्त्वाचे आहेत. तरी पण एक जनरली आपण सोबत डिस्कस करू की बेसिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आधी वाचवायचं 8वीचं बेसिकचं पुस्तक. बरोबर, 8वीचं इतिहास छोटं पुस्तक आहे पण एकदम भारी आहे. 2-3 वेळेस वाचायचं, त्याच्या क्रस काढायच्या आपल्या नोट्समध्ये, संपलं पुस्तक. ओके, परत पुस्तक बघायची गरज नाही. ओके, पण बेसिकसाठी एकदम भारी पुस्तक आहे. ओके, साधी किंवा आधुनिक भारताचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे कुठून आहे, काय आहे. ओके, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. आणि दुसरं या ठिकाणी 11वीचं पुस्तक. ओके, 11वीचं ओल्ड महाराष्ट्राचा इतिहास. आता हे एकच पुस्तक आहे जे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत आहे, दुसरं कुठलंच पुस्तक नाही. ठीक आहे, आणि हे पुस्तक काय माहिती का सफिशियंट आहे आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. ठीक आहे, मग हे पुस्तक वाचायचं, कमीत कमी हे पुस्तक आपल्याला 5, 6, 10 वेळेस तरी वाचायचं. ओके, आणि नोट्स काढायचं. आता हे पुस्तक मार्केटमध्ये असेल तर ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जाईल किंवा आपण ते देऊ. पण हे जे 2 पुस्तक आहेत ना
हे एकदम या ठिकाणी व्यवस्थित करायचे. मग त्याला 15 दिवस जाऊ द्या, नाही तर महिना जाऊ द्या, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं रेफरन्स पुस्तक पकडायचं नाही. ओके, नंतर मग रेफरन्स पुस्तक घ्यायचं थर्ड, ठीक आहे. पण बेसिक हे झाल्यानंतरच रेफरन्स घ्यायचं आहे, ठीक आहे. हे जर वाचता आले व्यवस्थित, ह्याच्या नोट्स काढता आल्या तर आपलं 50% काम इथं होतं. ओके, मग 50% जो काही एखादा रेफरन्स पुस्तक आहे जे आपण तुम्हाला सांगू, ठीक आहे, लिस्ट तेच फक्त वापरायचं आहे, बाकी काही करायची गरज नाही, ठीक आहे. आणि तुम्हाला नोट्स पण असतील. त्यानंतर भूगोल आहे. आता भूगोलामध्ये काय आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास विशेष अभ्यासासह, ठीक आहे. तसं आपण इतिहास पाहिलं, पूर्व परीक्षेला इतिहास किती मार्काला आहे, 10 क्वेश्चन आहे, बरोबर. तसंच भूगोल सुद्धा किती आहेत, 10 क्वेश्चन आहेत, बरोबर. तर आता यामध्ये हे आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, ओके, म्हणजे आपल्याला पृथ्वी, बरोबर, संबंध गरजेचा आहे, अक्षांश रेखांश, ओके, विषुववृत्त काय आहे, पृथ्वीचं किंवा पृथ्वीमध्ये कोणकोणते मेटल्स असतात, बरोबर. तर या ठिकाणी हे सगळं पृथ्वीच्या बाबतीमध्ये, म्हणजे किंवा की भूकंप कसे होतात, लेयर कोणते होतात, ते सगळं आलं होतं, ठीक आहे. त्यानंतर जगातील विभाग, ओके, जगामधील कोणकोणते विभाग आहेत, कॉन्टिनेंट कोणते आहेत, खंड कोणते आहेत, बरोबर. आणि त्याचबरोबर हवामान. आता यामध्ये हवामानाच्या बाबतीत काय आहे, तर या ठिकाणी भारताचं हवामान आणि महाराष्ट्राचं हवामान म्हणजे मान्सून. ओके, मान्सून कसा तयार होतो, मान्सून कधी येत असतो, बरोबर, कशा पद्धतीने या ठिकाणी येतो, किंवा माघारी जाणारा जो मान्सून आहे ज्याला इंग्लिशमध्ये रिट्रेटिंग म्हणतात, म्हणजे रिटर्न जाणारा, ठीक आहे. तर त्या ठिकाणी हवामान आहे. त्यानंतर आपण पृथ्वी बघतोय, तर त्यावेळी या ठिकाणी काय आहे, अक्षांश रेखांश बघणारच आहोत. ओके, आपल्याला अक्षांश आणि रेखांश आहे, ठीक आहे. तर अक्षांश आणि रेखांश आहे. त्यानंतर ठीक आहे, तर इथं आपल्याला खाली नद्या तुमच्या ह्याच्यात पॉईंट आहेत बघा. पुढचा पॉईंट वाचायचा, त्याचा पॉईंट, जिओग्राफीचा पॉईंट वाचा, तुम्हाला दिलेले आहे. पुढे ठीक आहे. आपल्याला रेखांश झालं, त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, ठीक आहे, याच्यात कट झालेलं आहे की आपल्याला हे अक्षांश रेखांश झालं. त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार. आता जमिनीचे प्रकार म्हणजे कशाचे प्रकार, मुद्रा प्रकार. ओके, तर कशा प्रकारची जमीन असते, त्यामध्ये या ठिकाणी गाळाची जमीन आहे ज्याला आपण काळी म्हणतो, किंवा लाल जमीन आहे, बरोबर. तर मग या ह्याच्यामध्ये हे जमिनीचे प्रकार आहेत. त्यानंतर पर्जन्यमान, पाऊस किंवा या ठिकाणी पर्जन्यमान आहे. त्यानंतर प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, ठीक आहे. आता हे जे टॉपिक्स आहेत हे आपल्या इथे विचारले जातात, आणि या टॉपिकवर आपल्याला काय आहेत, 10 प्रश्न आहेत, 10 क्वेश्चन आहेत, ठीक आहे. आणि हे तुम्हाला शेळके सर घेतील. ओके, ह्याच्यासाठी काय आहेत, शेळके सर आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला फॅकल्टी आहेत, जेवे सर आहेत, जे तुम्हाला शिकवतील. आपण फक्त ओव्हरऑल घेतोय, त्यांचे सुद्धा इथं इंट्रोडक्शन होतील, सिलेबस ओरिएंटेशन, ठीक आहे. आता यामध्ये 10 क्वेश्चन आपल्याला इथं विचारले जातात, आणि यामध्ये हे महत्त्वाचं काय आहे की आपल्याला 6वी पासून जर आपण 12वी पर्यंतचे हे बेसिक पुस्तकं केले ना, तर आपला सगळा सिलेबस कव्हर होतो. फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत काय आहे की आपल्याला या ठिकाणी एक स्टँडर्ड पुस्तक जे आहे ते म्हणजे सौदी लागतं, बस, याच्या व्यतिरिक्त काही नाही, ठीक आहे. त्यामुळे आधी फोकस आपल्या या ठिकाणी 6वी ते 12वी, सोबत या ठिकाणी एक ऑक्सफर्डचा काय घ्यायचा, ॲटलास घ्यायचा, मराठीमध्ये पण असतो, ओके, ऑक्सफर्डचा ॲटलास, नकाशा असतो, तो घ्यायचा. तर हे जर केलं तर या ठिकाणी हा 10 मार्काचा आपला इथं पूर्ण कव्हर होतो. आणि हा विषय असा आहे की इथं 10 पैकी 10 इथं आपल्याला येतात, कारण इथं की मॅक्सिमम गोष्टी काय आहेत, पाठ करायच्या आहेत, काही लॉजिकली आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, की आपल्याला या ठिकाणी नद्यांचा किंवा की क्रम विचारला जातो, कोकणातील नद्यांचा क्रम, खाड्यांचा क्रम विचारला जातो, किंवा या ठिकाणी डोंगर रांगांचा क्रम विचारला जातो, कोणकोणत्या डोंगर रांगा आहेत. मग लॉजिकली आपण काय स्वतःचं लॉजिक लावायचं आहे. आता एक लक्षात ठेवा की तुम्ही अभ्यास करत असताना मार्केटमध्ये काही लॉजिकचे पुस्तक भेटणार आहे तुम्हाला, ओके, की या ठिकाणी ट्रिक्स ज्याला आपण म्हणतो ना, तुम्ही बघत असता ट्रिक्स, ठीक आहे, ट्रिक्स, पण त्या ट्रिक्स काहीच कामात नसतात. कारण काय आहे की ट्रिक्स जे आहे ना ते तुम्ही बनवायचे असतात. ओके, लोकांनी केलेल्या ट्रिक्स आपल्याला परीक्षेमध्ये कधीही लक्षात राहत नाहीत. ओके, नाहीतर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी ओके, लोकांच्या ट्रिक्स
हे करायचं. त्या लोकांच्या ट्रिक्स आपल्याला नेमकं परीक्षेमध्ये गेल्यानंतर काय आहे की उलट्या काहीतरी या ठिकाणी त्याचा उलट अर्थ आपल्याला समजायला होतं. आणि जर त्या ट्रिक्स आपण स्वतः जर तयार केल्या, ओके, स्वतःचं लॉजिक लावून, ओके, तर मग काय आहे त्या कधीच विसरत नसतात. ओके, त्यामुळं स्वतःच्या ट्रिक्स इथे यूज करायच्या, किंवा की आपल्याला सिक्वेन्समध्ये की या ठिकाणी 10 नद्यांचा आहे, मग ह्या नद्यांचा शॉर्ट फॉर्म तयार करायचा आपल्या पद्धतीनं. ओके, किंवा की रामू शामू गंगेमध्ये आंघोळ करत होते, असं काहीतरी. ठीक आहे, म्हणजे आपण कशाच्या रिलेटेड बोलतोय, नदीच्या रिलेटेड, मग असलं काहीतरी लॉजिक लावायचं. ओके, की रामू शामू या ठिकाणी नदीमध्ये आंघोळ करत होते. पण हे आपलं लॉजिक लावलं ना तर या ठिकाणी हे आपल्या चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतं. ठीक आहे, हे झालं किंवा की जिओग्राफीच्या बाबतीत. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे हे इकॉनॉमिक्स आहे, ज्यामध्ये आपल्याला 15 क्वेश्चन असतात. आणि या 15 पैकी डेफिनेटली आपल्याला 15 पैकी 15 किंवा 14 तरी येतात. पण कशाच्या आधारे येतात, इथं फक्त एक गोष्ट आहे, इथं पाठ करणं नाही महत्वाचं, इथं कन्सेप्ट आहे. ओके, म्हणजे आपल्याला मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू, आपल्याला इथं काय आहेत, संकल्पना आहेत. आपल्याला संकल्पना जर स्पष्ट झाल्या तर या ठिकाणी हा विषय ना एवढा सोपा आहे, याच्यापेक्षा कुठलाच विषय सोपा नाही. परंतु नाही संकल्पना समजल्या तर ह्या ठिकाणी हा विषय एवढा अवघड असतो की या ठिकाणी सगळ्या म्हणजे मॅक्सिमम मुलांना काय मग इथं कमी मार्क येतात. ठीक आहे, तर समजून घेण्यावर हा सगळा विषय आहे, कारण ही अर्थव्यवस्था आहे. बरोबर, त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमी आहे, आणि ही पण कोणाची इकॉनॉमी आपल्याला बघायचं आहे, अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था बघायचं आहे. भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे की आपण जसं भारतीय नागरिक आहोत, बरोबर, मग आपलं कॉन्ट्रीब्युशन काय बरं आपल्या देशाच्या प्रती, की आपण या ठिकाणी जर एखाद्या काम करत असो, बरोबर, तर या ठिकाणी की आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे की आपण कुठल्या तरी ह्याच्यामध्ये काहीतरी उत्पन्न आपण कमीत असो. उत्पन्न म्हणजे काय आहे, किंवा की तुम्ही काहीतरी XYZ एखादा व्यक्ती आहे, तो कुठला तरी काम करत आहे. ओके, जसं मी तुम्हाला शिकवित आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा काय आहे, तर भारतीय अर्थव्यवस्थेमधलं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे इन्कम जनरेट होण्यामध्ये, ओके, उत्पन्न तयार होण्यामध्ये. मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे की आपण राहतो ॲज अ नागरिक सिटीजन म्हणून. मग आपण या ठिकाणी आपलं इन्कम वाढलं, आपल्याला एक पर्टिक्युलर इन्कम मिळालं, म्हणजे तो कोणता असतं की त्याला आपण म्हणतो या ठिकाणी दरडोई उत्पन्न. ओके, या ठिकाणी त्याला पर कॅपिटा इन्कम, किंवा मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला, दरडोई, ओके, उत्पन्न इन्कम. तर दरडोई उत्पन्न, दर डोई, डोई म्हणजे काय, डोकं. ओके, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न, आता भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न सरासरी 2 लाख रुपये आहे, बरोबर, सरासरी. आता हे जर उत्पन्न वाढलं, हे उत्पन्न 5 लाख रुपये जर झालं, बरोबर, तर भारत जो आहे तो या ठिकाणी काय आहे, भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती या ठिकाणी आज 2 ते 3 ट्रिलियन, 3 ट्रिलियन डॉलरमध्ये आहे. आपण ती आपल्याला 5 ट्रिलियन न्यायची आहे, बरोबर. मग ही जी आहे हे सहज होऊ शकतं जर आपलं काय वाढलं, तर आपलं पर कॅपिटा इन्कम वाढलं तर, बरोबर, कारण सगळ्याचं उत्पन्न वाढलं म्हणजे देशाचं उत्पन्न पण वाढलं, बरोबर. पण या ह्याच्यामध्ये फक्त अदानी अंबानी यांचं उत्पन्न वाढलं तरी सुद्धा काय होणार आहे, आपलं उत्पन्न वाढणार आहे पर कॅपिटा. पण ऍक्च्युअली या ठिकाणी की ह्या दोघांचंच इन्कम वाढलं तरी पण एका दिवस काय होऊ शकतं, 5 लाख रुपये प्रत्येकाच्या दरडोई उत्पन्नाचे होऊ शकतात. पण या ठिकाणी हे इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे का, नाही. ओके, कारण 2च व्यक्तीचं उत्पन्न वाढले, त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढणं गरजेचं आहे. तेव्हा या ठिकाणी देशाचं खऱ्या अर्थानं काय आहे, एक उत्पन्न किंवा ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो ते वाढू शकतं. मग आता यामध्ये आपल्याला की संकल्पना आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. ओके, ते ह्याच्यामध्ये आता राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये GDP, GNP, NNP, NDP, ओके, नॅशनल इन्कम किंवा पर कॅपिटा इन्कम, ह्या सगळ्या संकल्पना ह्याच्यात येतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे शेती. कारण भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा जो वाटा आहे अजूनही जवळपास 18% आपला एकूण उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा हा 18% आहे. आणि शेतीमधून आपल्याला या ठिकाणी की एक 42%, जवळपास 42% आपल्याला काय मिळतो, शेतीमधून आपल्याला रोजगार उपलब्ध होतो. 42%, म्हणजे बघा की आज सर्वात जास्त ज्यामध्ये रोजगार मिळतो म्हणजे किंवा की 3 प्रकारचे क्षेत्र असतात किंवा सेक्टर असतात बघा. ओके, एक आहे प्राथमिक सेक्टर, दुसरं त्या ठिकाणी द्वितीय क्षेत्र, तिसरं सेवा क्षेत्र, तृतीय क्षेत्र, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ओके, प्राथमिक क्षेत्र काय आहे, शेती क्षेत्र आहे. द्वितीय क्षेत्र काय असतं, उद्योग असतं. आणि तृतीय क्षेत्र काय असतं, सेवा असतं. ठीक आहे, आता या ह्याच्यामध्ये की जर GDP मध्ये वाटा म्हटलं
ओके, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा असणार आहे? सेवाचा असतो. ओके, सेवा म्हणजे सर्व्हिस, दळणवळण किंवा या ठिकाणी आपण मोबाईल ही सुद्धा काय आहे? सर्व्हिस आहे. कम्प्युटर ही सुद्धा काय आहे? सर्व्हिस आहे. सॉफ्टवेअर ही सुद्धा सर्व्हिस आहे. हॉस्पिटल किंवा या ठिकाणी हॉस्पिटल्स असतील, हॉस्टेल्स असतील किंवा या ठिकाणी हॉटेल्स असतील, हे सगळे सेवामध्ये आले. ठीक आहे, तर हे सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे जीडीपी मध्ये. बरोबर. आणि दुसरा प्रश्न आहे की रोजगारामध्ये सर्वात जास्त ह्या तिन्हीपैकी म्हटलं तर रोजगार कोणाला आहे? प्रायमरी सेक्टरमध्ये आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे? अजूनही आपल्या देशामध्ये 42% रोजगार जो आहे ते शेती देते. बरोबर, एकूण लोकसंख्येला. मग त्यामुळं शेती सेक्टर महत्वाचं आहे. बरोबर. त्यानंतर उद्योग आहे. ओके, सेकंडरी आपलं काय आहे? उद्योग क्षेत्र आहे. ठीक आहे. उद्योग, आणि यामध्ये काय आहे की एक तर शेती सेक्टरमध्ये शेती, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हरित क्रांती कशी झाली, कोणकोणत्या ह्याच्यामध्ये क्रांती झाली, त्यानंतर सरकारच्या योजना कोणत्या आहेत, या सगळ्या बाबी शेतीमध्ये. उद्योगामध्ये काय आहे तर सरकारचे कोणकोणते उद्योग आहेत किंवा या ठिकाणी उद्योगाच्या कॅटेगरी कशा आहेत, महारत्न, मिनीरत्न, नवरत्न. ओके, तर हे सगळं. त्यानंतर परकीय व्यापार. ओके, आता हा जो चॅप्टर आहे ना, हा या ठिकाणी महत्त्वाचा असतो किंवा किंवा या ठिकाणी हा पूर्णपणे एक प्रकारे कन्सेप्च्युअल प्लस फॅक्ट आपल्याला माहीत असणं. ओके, कारण या ह्याच्यामध्ये परकीय व्यापारामध्ये की आपली काय असते? आयात आणि निर्यात असते. सध्या आपलं काय झालेलं आहे की सध्या आपली अर्थव्यवस्था ही डबकायला आलेली आहे. बरोबर. आणि आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला काय सांगितलं बरं? काय करू नका. हा, बरोबर आहे. एक्झॅक्टली. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली, सोनं खरेदी करू नका. बरोबर आहे. अजून काय सांगितलं? हा, एक्झॅक्टली. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. अजून काय सांगितलं? हा, भजे खाऊ नका. ओके, वडापाव खाऊ नका. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तेलाचा वापर कमी करा. ओके, ऑइल कमी करा. आता हे ऑइल कमी करा हे त्यांनी आपल्याकडे बघून म्हटलं असेल का? किंवा की सगळे लोक या ठिकाणी काय झालेले आहेत किंवा की लोकांना विविध प्रकारचे रोग होत आहेत किंवा तेलामुळे या ठिकाणी की लोकांना की म्हणजे लोकांची जाड होत आहेत, ह्याच्यामुळे म्हटलं असेल का? ओके, म्हणजे आपल्या पंतप्रधानांना या ठिकाणी लोकांची काळजी असेल का? ओके, तेल खाऊ नये, बाहेरचं खाऊ नका. ओके, घरीच या ठिकाणी काय भजी तळायची घरीच तळा. ओके, तर हे या ठिकाणी किंवा आपला म्हणजे आपली त्यांना काळजी आहे या भावनेनं म्हटलेलं नाही. ओके, त्यांना काय आहे? देशाची काळजी आहे. कारण आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे? सध्या 142-44 कोटी पर्यंत आहे. 144 कोटी. आता लक्षात ठेवा, 144 कोटी लोकांना एक एक भजा जरी दिला, ओके, एक एक वडापाव जरी दिला, तर 142 कोटी वडापाव लागतील. ओके, 142 कोटी वडापाव तळण्यासाठी किती लागणार आहे? तर मुद्दा आहे की या ठिकाणी आपण म्हटलं. आता ह्या तिन्ही गोष्टी काय आहेत? कशासोबत कनेक्ट आहेत? डॉलर सोबत. ओके, कारण आपल्याला आपल्या देशामध्ये जे पिकतं ते आपल्याला या ठिकाणी पुरत नाही. ओके, कारण आपल्या देशामध्ये जे ऑइल तयार होतं, मग सोयाबीन असेल किंवा या ठिकाणी करडीचा ऑइल असेल किंवा सूर्यफूल असेल किंवा शेंगदाणा तेल असेल, तर हे आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला काय आहे या ठिकाणी आपल्याला हे होत नाही, पुरेसे होत नाही. मग या ह्याच्यामध्ये आपल्याला तेल बाहेरच्या देशातून आणावं लागतं. आणि बाहेरच्या देशातून तेल आणायचे असेल तर त्यांना या ठिकाणी पैसे कसे द्यायचे? ते रुपये घेतील का आपला? नाही. ते काय म्हणतील या ठिकाणी? वी वॉन्ट डॉलर. ओके, त्यांना फक्त काय पाहिजे असतात? डॉलर पाहिजे असतात. पहिला प्रश्न की या ठिकाणी तुम्ही तेल कमी खा म्हणजे आपला पैसा कमी बाहेर जाईल. दुसरं, या ठिकाणी डिझेल पेट्रोल. आता हे डिझेल पेट्रोल जे आहे ते आपल्या देशामध्ये या ठिकाणी मिळतं का? मिळतं, परंतु त्या प्रमाणात नाही मिळत. बरोबर. आपली 70 ते 80% नीड, गरज आपल्या बाहेरच्या देशातून भागवावं लागते. म्हणजे जर पूर्णपणे समजा एक्झाम्पलमध्ये बाहेरच्या हे जे अरेबियन कंट्रीज आहेत, बरोबर, त्या ठिकाणी हे मुस्लिम राष्ट्र जे आहे, त्या मुस्लिम राष्ट्रानं आणि रशियानं आपल्याला सांगितलं की उद्यापासून तुम्हाला आम्ही तेल देणार नाही. ओके, तर आपल्या 80-90% सगळा व्यवसाय ठप्प होतो, सगळ्या गाड्या बंद होतात. बरोबर. पण ठीक आहे ना बा, की गाड्या बंद झाल्या तर आपण काय करू? सायकल घेऊन जाऊ. काय होईल बरं? की समजा या ठिकाणी त्यांनी आपल्याला पेट्रोल देणं बंद केलं आणि आपल्या 80-90% ज्या गाड्या आहेत सगळं सगळं बंद झालं, काय होईल बरं आपल्या देशात? हं? आपण या ठिकाणी सायकल घेऊ. हां, काय परिणाम होईल बरं? लॉजिकली असं जनरल. हां, वाहतूक कमी होईल. व्यापार.
हो कशाचे पण, हां ते बरोबर आहे की आपल्याला तेच बघायचं की काय जनरल असं की समजा सगळंच बंद झालं बरं, म्हणजे दळणवळण व्यवस्था बंद झाली पेट्रोलमुळं, तर काय होईल बरं? साधं साधं लॉजिक असं, किंवा आपल्या देशातल्या 90% गाड्या बंद झाल्या, गाड्या सगळ्याच गोष्टी बंद झाल्या बिकॉज ऑफ पेट्रोल डिझेलमुळं. ठीक आहे, तर आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, तुमच्यावर काय परिणाम होईल, का काहीच होणार नाही? काय होईल? हां पण ठीक आहे, हां वेळ लागेल कारण आपण पायी पायी जाऊ, नाही तर गाडीवर जाऊ. ठीक आहे, तू गाडीवर आली का? गाडी, हां ठीक आहे, एक तर गाडी पायी पायी जाऊ, नाही तर या ठिकाणी तो ठीक आहे बाकी त्या सायकलवर जाऊ. अजून काय परिणाम? एवढंच होईल का? जनरल असं लॉजिक. अजून काय होईल? आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही का? हां हो पण आपल्यावर काय परिणाम? ठीक आहे हो, आपल्याला आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही का? आपल्याला काही काही गोष्टी महाग होणार नाहीत का? हां ठीक आहे, आता समजा की ऑइल आहे बरोबर, तर ऑइल या ठिकाणी आता कुठं आहे, कुठेतरी बंदरावर ऑइल आलेलं आहे बाहेरच्या देशातून बरोबर, आणि ते आपलं ऑइल आपल्यापर्यंत तरी आलं पाहिजे ना. ओके, जर ते ऑइल या ठिकाणी खाण्याचं ऑइल आपल्यापर्यंत आलंच नाही, तर मग काय त्याचे भाव सुद्धा वाढतील. आणि ते कसं येणार आहे? पेट्रोल डिझेल असेल तर ती वाहतूक होणार आहे ना. ओके, पेट्रोल डिझेल असेल तर या ठिकाणी अन्नधान्य इकडे तिकडे जाणार आहे का? शहरामध्ये अन्नधान्य तयार होतं का इथं? ओके, या इथं गच्चीवर या ठिकाणी गहू लावलाय का त्यांनी? बरोबर, शेतकऱ्याचं अन्नधान्य सुद्धा काय आहे शहरामध्ये आणावंच लागेल ना. भाजीपाला कसा आणायचा? ओके, काही प्रमाणात येईल, पण तो या ठिकाणी इथून जर मुंबईला पाठवायचा असेल तर कसं पाठवायचा? ओके, म्हणजे या ठिकाणी काय आहे, ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्याच महाग होणार आहे बरोबर. मग आज आपण पाहतो की थोड्या थोड्या गोष्टी हे डिझेल पेट्रोल वाढलं की बाकीच्या पण गोष्टी वाढतात, दुधाचे भाव वाढतात, भाज्यांचे भाव वाढतात. ओके, रिझन काय आहे या ठिकाणी? किंवा पेट्रोल डिझेल. आता हे आपल्या देशामध्ये त्या प्रमाणात मिळत नाही, त्यामुळं या ठिकाणी आपला खर्च जो आहे हा डॉलरवर होतो. त्यामुळे सरकार म्हणत आहे किंवा की बिनकामाचं इकडे तिकडे फिरू नका. ओके, जर काम असेल तरच बाहेर जा. ओके, तर मग हे आपल्याला काय वाचवायचं सरकारला? डॉलर वाचवायचा. ठीक आहे, त्यानंतर सरकार म्हणतं की गोल्ड खरेदी करू नका. असं काय बरं? सरकार थोडं पैसे देते आपल्याला सोनं खरेदी करायला. लग्न बिग्न आहे का नाही, मग आपल्याला तर सोनं तर खरेदी करावंच लागेल. ओके, मग का म्हणत असेल बरं जनरल? तर आपल्या देशामध्ये जेवढं सोनं वापरलं जातं, विकत घेतलं जातं, तर त्यामधलं या ठिकाणी की 80-90% सोनं हे बाहेरच्या देशातून आहे. ओके? आपल्या देशाचं मध्ये सोन्याचं जे उत्पादन आहे या ठिकाणी, किंवा की एकच राज्य आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, ते म्हणजे कर्नाटक. ओके? कर्नाटकमध्ये सोन्याच्या खाणी आहे. बाकी या ठिकाणी आपल्याला त्या सोन्याच्या खाणी कुठेही सापडत नाही. काही ठिकाणी उभे 1-2 असतील, पण सर्वात जास्त कर्नाटकमध्ये आहे बरोबर. पण त्या या ठिकाणी खूप कमी प्रमाणात सोनं आपल्याला तिथून उपलब्ध होतं, आणि मॅक्सिमम सोनं जे आहे ना हे आपल्याला बाहेरून मागून आणावं लागतं, बाहेरच्या देशातून आणावं लागतं. ठीक आहे, मग बाहेरच्या देशातून आणायचं म्हटलं काय खर्च होणार आहे? डॉलर खर्च होणार आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गोल्ड खरेदी करू नका, म्हणजे गोल्ड नाही खरेदी केलं तर आपलं डॉलर वाचणार आहे. ओके, तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हा परकीय व्यापार आहे. ठीक आहे, तर आपल्याला आयात आहे, निर्यात आहे, आपण कोणत्या देशासोबत आयात करतोय, कोणत्या देशासोबत निर्यात करतोय, या सगळ्या गोष्टी ह्या परकीय व्यापारामध्ये. त्यानंतर आहे बँकिंग. आता बँकिंग म्हटल्यानंतर काय आहे, तर ह्याच्यामध्ये सर्वात वरती असतो RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बरोबर. त्यानंतर या ठिकाणी सर्व व्यापारी बँका, सगळ्या प्रकारच्या बँका, व्यापारी असतील, सहकारी बँका असतील, ह्या सगळ्या या ठिकाणी ह्या RBIच्या खाली आलं. तर कंपल्सरी ह्याच्यावर प्रश्न येतात RBI वर सुद्धा. ठीक आहे, त्यानंतर लोकसंख्या. आता या ठिकाणी पण लोकसंख्या आहे आणि जिओग्राफीमध्ये सुद्धा लोकसंख्या आहे, दोन्ही ठिकाणी आहे. ठीक आहे, इथली लोकसंख्या काय असतं, इथं विचारतात की भारतामध्ये लिंग गुणोत्तर कसं आहे, त्यानंतर या ठिकाणी भारतात साक्षरतेचं प्रमाण किती आहे, आणि इथं काय विचारणार आहेत इकॉनॉमिक्समध्ये, तर इथं या ठिकाणी किंवा की इथं थेरी विचारतील. ओके, काही सिद्धांत विचारतील तुम्हाला एखादे प्रश्न. ठीक आहे, तर भारत जो आहे हा कितल्या स्टेजमध्ये आहे, पहिल्या स्तरात आहे, लोकसंख्येच्या दुसऱ्या स्तरात आहे, तिसऱ्या आहे, अशा प्रकारचे काही प्रश्न असतील. त्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी आहे. ठीक आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी. आता दारिद्र्य म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये त्याला पॉवर्टी म्हणतात. दारिद्र्य, पॉवर्टी.
ओके, आता हे जे आहे दारिद्र्य किंवा पॉवर्टी, दारिद्र्य म्हणजे काय, तर या ठिकाणी अत्यंत आवश्यक अशा गरजा कोणत्या असतात? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, बरोबर. तर या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यावश्यक आहेत. या गोष्टींची कमतरता किंवा या गोष्टी खरेदी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसतील तर त्याला काय म्हणायचं? दारिद्र्य आहे किंवा गरीब आहे, बरोबर. दुसरं बेरोजगार. ओके, तर या ठिकाणी सध्या तुम्ही काय आहात? या ठिकाणी बेरोजगार आहात. मग बेरोजगार म्हणजे काय? बेरोजगार म्हणजे काय? तर या ठिकाणी बेरोजगार म्हणजे ज्याची काम करण्याची इच्छा आहे, बरोबर. आता तुम्ही अभ्यास करणार आहात, तुम्हाला काय वाटतं की नाही आपल्याला काहीतरी जॉब मिळाला पाहिजे, म्हणजे आपल्याला काम करण्याची इच्छा आहे, स्किल आहे, तरी पण रोजगार मिळत नाही. ओके, त्याला म्हणायचं बेरोजगार. ठीक आहे, तर बेरोजगार त्याचे प्रकार असतात, बरोबर. त्यानंतर मुद्रा व राजकोषी नीती. मुद्रा म्हणजे काय आहे या ठिकाणी, किंवा की हे मुद्रा जे धोरण आहे ते आरबीआयचं धोरण असतं. मुद्रा म्हणजे पैसे संदर्भात. दुसरं राजकोषीय नीती म्हणजे काय? राजाचा कोष म्हणजे तिजोरी. ओके, सरकारच्या तिजोरीची नीती म्हणजे सरकारची नीती काय आहे. ओके, त्याला इंग्लिशमध्ये फिस्कल पॉलिसी म्हणतात. ओके, फिस्कल पॉलिसी, राजकोषीय नीती म्हणजे सरकारच्या राजकोषीय नीतीमध्ये सरकारला या ठिकाणी एक इन्कम असतं, त्याला म्हणायचं आय, बरोबर. सरकारचं इन्कम, सरकारचा खर्च असतो, त्याला म्हणायचं व्यय. ओके, आता सरकारचं इन्कम काय असेल बरं? एक्झाम्पल साधं लॉजिकली असं, सरकारचं इन्कम, सरकारचं इन्कम काय असेल? इन्कम सरकारला कशापासून उत्पन्न मिळत असेल? व्हेरी गुड, बरोबर आहे, सिंपल. सरकारला टॅक्स लावतात ना आपल्याला, बरोबर. इन्कम टॅक्स असतो, त्यानंतर या ठिकाणी जीएसटी असतो, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. मेन सोर्स आहे सरकारचा टॅक्स. आणि दुसरा आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू. ओके, म्हणजे ह्या की कराच्या व्यतिरिक्त पण सरकारचं इन्कम असतं. सरकारची बस असते, सरकारचं या ठिकाणी रेल्वे आहे, बरोबर. तर ते आहे या ठिकाणी, किंवा BSNL आहे, ONGC आहे, ह्या कंपन्या आहेत सरकारच्या. मग हे टॅक्सच्या व्यतिरिक्त इन्कम. ठीक आहे. हे आता सरकारचा खर्च कोणता आहे बरं? जनरली आपला सरकारचा खर्च कोणता असेल बरं? सरकारचा खर्च म्हणजे आता महाराष्ट्र शासन आहे, महाराष्ट्र शासनाचा खर्च काय असेल बरं? अजून खर्च म्हणजे आता सरकारला इन्कम मिळतं, बरोबर आहे, आणि सरकारला खर्च पण सरकार करतं ना. मग कशावर करतं खर्च सरकार? बरोबर आहे की. तुम्हाला काय पाहिजे असतं? तुम्हाला या ठिकाणी रोड पाहिजे असतं, बरोबर. तुम्हाला या ठिकाणी काय आहे की तुम्हाला आरोग्य सुविधा पाहिजे असतं, मग घाटी, बरोबर. मग आरोग्यावर सरकार खर्च करतं, तुम्हाला रोडवर खर्च करतं, तुम्हाला पाणी पाहिजे असतं, बरोबर. बेसिक गोष्टी लोकांना द्याव्याच लागतात, कारण त्याच्यावर लोक टॅक्स भरतात, बरोबर. मग या ह्याच्यामध्ये लोकांना सुरक्षा द्यावं लागते. त्यानंतर या ठिकाणी काय आहे की लोकांना किंवा की अन्नधान्याची सुरक्षा द्यावं लागते, किंवा या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे त्याच्यावरचा खर्च आहे. सरकारच्या विविध प्रकारच्या स्कीम असतात, की जसं या ठिकाणी सरकारच्या की शेतकऱ्यांना दिली जाणारी ती सोलार स्कीम आहे, बरोबर. अशा अनेक योजना ज्या असतात सरकार काय करत असतं, देत असतं. मग तो जो खर्च आहे, किंवा उद्याच्याला तुम्ही ऑफिसर होणार आहात, ओके, क्लास 2 होणार आहे, मग तुमचा खर्च कोण देतंय? ओके, का गावातला पाटील देतो का? नाही ना, तर या ठिकाणी सरकारच देणार आहे ना, मग हा पण खर्चच आहे, बरोबर. मग सरकारचा इन्कम आणि सरकारचा खर्च याचा विचार कशात केला जातो? राजकोषीय नीतीमध्ये. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये हे टॉपिक. आणि शेवटी या ठिकाणी शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय? की त्यामध्ये अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, देशाचा अर्थसंकल्प. ठीक आहे, अर्थसंकल्प म्हणजेच काय आहे या ठिकाणी, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बजेट म्हणतात, बजेट. ओके, दुसरं या ठिकाणी हे बजेट, त्याचं लेखापरीक्षण किंवा बजेट कसं तयार केलं जातं, त्याचं लेखापरीक्षण कसं होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या इकॉनॉमिक्सचा भाग आहे. आता इथं जेवढे टॉपिक्स आहेत ना, या टॉपिकवरच आपल्याला काय आहे की 15 क्वेश्चन विचारले जातात. ओके, 15 क्वेश्चन. आणि याचं बेसिक जे आहे, बेसिकचं काय आहे तर या ठिकाणी 11वी-12वीचं पुस्तक. ओके, हे 2 पुस्तकं मस्ट वाचायचीच आहेत. एवढी भारी पुस्तकं आहेत, त्यातून आपल्याला या ठिकाणी जसं दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, RBI आहे, बरोबर, LPG धोरण आहे, हे सगळं कव्हर होणार आहे. ओके, आणि ते पण प्रश्न जे आहे या 11वी-12वीच्या पुस्तकातून प्रश्न या ठिकाणी कंबाईनला येत असतात.
त्यामुळं ते पुस्तकं वाचायचे. इव्हन हे सगळे जे रेफरन्स सांगतो ना, या सगळ्यावर टेस्ट होणार आहे तुमच्या. ठीक आहे, तुमच्याकडून वाचून पण घेतले जातील. ठीक आहे, असं नाही की उगाच सांगतोय आपण. तर हे सगळे ह्याची लिस्ट देऊ, ते तुम्हाला प्रॉपर तुमची टेस्ट असेल प्रत्येक शनिवारी. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक शनिवारी टेस्ट, त्याचं डिस्कशन, बरोबर, आणि तो पेपर जो आहे तो आपल्या फाईलमध्ये लावून ठेवायचा. बरोबर, मग हे जे आहे हे त्या वेळेस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे फक्त आपण बेसिक इंट्रोडक्शन घेतोय की काय वाचायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि दुसरं या ठिकाणी क्लासच्या नोट्स. ओके, मी स्वतः तयार केलेलं तुम्हाला 266 पेजेसचं एक बुकलेट आहे ते दिलं जाईल. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त कोणाचंच पुस्तक घ्यायचं नाही. ओके, कुठलंही मार्केटमधलं पुस्तक घ्यायची गरज नाही. ठीक आहे, जे काही येईल ते या ठिकाणी ह्या नोट्समधून येईल आणि ह्या 2 पुस्तकातून येईल, बेसिक पुस्तक. बरोबर, त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी चालू घडामोड झालं. नंतर आहे राज्यशास्त्र, पॉलिटी. आता हे जे आहे पॉलिटी आपल्याला जे आहे त्यामध्ये पूर्ण राज्यघटना आहे प्लस पंचायत राज आहे. पंचायत राज सुद्धा आपल्याला 2-3 क्वेश्चन विचारले जातात आणि ह्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी 11वी-12वीचं बेसिकचं पुस्तक प्लस या ठिकाणी मग लक्ष्मीकांत वाचा किंवा कोळंबे सरांचं वाचा, किंवा नाही वाचलं तर या ठिकाणी आपल्या नोट्स आहे, त्या नोट्स केल्या तरी पण सफिशियंट आहे, काही गरज नाही. ठीक आहे, आणि पंचायत राजचं कुठलंच पुस्तक विकत घ्यायचं नाही, नोट्स तुम्हाला प्रॉपर दिल्या जातील. याच्या व्यतिरिक्त कुठलंच पुस्तक घ्यायची गरज नाही. त्यानंतर आहे सामान्य विज्ञान. आता यामध्ये आपल्याला हे सामान्य विज्ञान म्हटल्यानंतर काय आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, बरोबर, झोलॉजी आहे, हायजीन आहे, बॉटनी पण आहे. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये आपल्याला जी बेसिक पुस्तकं आहेत साधारण 6वी पासून ते 10वी पर्यंत हे पुस्तक आपल्याला वाचायचे आहे. ओके, 6वी ते 10वी हे सगळ्यात या ठिकाणी महत्त्वाची पुस्तकं आहेत. याच्या बाहेर जे आहे ना तर आपल्याला या ठिकाणी सहसा विचारलं जात नाही. म्हणजे याचा 15 क्वेश्चन आपल्याला याच्यावर असतात. ओके, 15 क्वेश्चन या ठिकाणी पॉलिटीवर आहेत. ओके, 15 क्वेश्चन करंट, 15 क्वेश्चन इकॉनॉमिक्स. आता हे जे 15 क्वेश्चन आहेत ते आपल्याला सायन्सवर आहे. या 15 पैकी 13 क्वेश्चन जे आहेत ना हे स्ट्रेट ह्या 6वी ते 10वीचे असतात. बरोबर, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. या 6वी ते 10वीवर आपण जवळपास 1000 क्वेश्चन तयार केलेले. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी टेस्टच्या माध्यमातून कव्हर होतील. ओके, सगळे क्वेश्चन. मग इव्हन 11वी-12वीचे सुद्धा क्वेश्चन बनवलेले आहेत, ते पण दिले जातील. ठीक आहे, त्यामुळं की बाकी कुठलंच पुस्तक घ्यायची गरज नाही, ते एवढं केलं तर सफिशियंट आहे. ओके, तर आणि त्यानंतर या ठिकाणी हे अंकगणित आणि बुद्धिमापन हे 2 जे विषय आहेत हे आपल्याला आहेत 20 मार्कासाठी. ठीक आहे, आणि हे विषय जे आहेत हे या ठिकाणी तुम्हाला हा प्रॅक्टिसचा भाग आहे आणि ह्याच्यासाठी जे आहे इथं तुम्हाला नोट्स असतील किंवा या ठिकाणी तुम्हाला एक रेफरन्स पुस्तक आपण देऊ. ठीक आहे, तर तेवढं वाचायचं आणि या ठिकाणी सर तुम्हाला हे कव्हर करतील. तर या ह्याच्यामध्ये हे आहे 20 मार्कासाठी. परंतु हा जो भाग आहे हा काय आहे, या ठिकाणी आपल्याला हा प्रॅक्टिसचा भाग आहे. ठीक आहे, ते झालं प्रिलियम. आता प्रिलियम जे आहे आपल्याला या ठिकाणी किती टॉपिक आहेत, 8 टॉपिक आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रिलियमचा सिलेबस व्यवस्थित लिहून काढायचा आहे. उद्या तुम्हाला या ठिकाणी ह्याची एक प्रिंट देऊ. ओके, म्हणजे ह्याचं डिटेलमधलं कोणकोणते टॉपिक तुम्ही कंबाईनला कव्हर करायचे आहेत. बरोबर, म्हणजे आता इथं आपल्याला काही दिसत नाही भौतिकशास्त्र बाबा काय आहे, कोणते टॉपिक आहेत. बरोबर, हे सगळी डिटेलमध्ये एक तुम्हाला आपण प्रिंट देऊ, त्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक तिथं कव्हर होते. ठीक आहे, त्यानंतर आता याच्यामध्ये काय आहे, मेन्स आहे. ठीक आहे, मेन्स. आता मुख्य परीक्षा, अराजपत्रित सेवा काय आहे, मुख्य परीक्षा. आता हे जे भाग आहे हे उद्या कव्हर करू आणि त्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला एक याचं जॉग्राफीचं पण लेक्चर होईल, नंतर सायन्सचं पण होईल. ओके, आणि फॅकल्टीचे लेक्चर होतील. त्यानंतर एक या ठिकाणी मराठी इंग्रजीचे पण लेक्चर होतील. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेऊ. पण प्रायोरिटीने काय आहे, आधी या ठिकाणी सिलेबस पाठ करा. ओके, सिलेबस पाठ करणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता इथं प्रिलियमला तर ठीक आहे 8च टॉपिक आहेत, पण मेन्सचा सिलेबस उद्या पाठ करा. ठीक आहे, आणि लिहून आणा, मी तुमचा सिलेबस चेक करेल. ठीक आहे, सिंपल सिलेबस आहे पण तो या ठिकाणी हा सगळा लिहून काढा. ओके, मग हा सगळा लिहिला की आपल्याला या ठिकाणी मेन्स प्रिलियम दोन्ही पण होतं. ठीक आहे, हा सगळा लिहिला, प्री मेन्स सगळं काय होतं, दोन्ही सिलेबस. ठीक आहे, तर हे सगळा सिलेबस इथं तुम्ही आता उद्या लिहून आणा. ठीक आहे, नंतर आपण उद्याच्या याच्यामध्ये सुरुवात कशी करायची हे बघू. उद्या या ठिकाणी 2 तासामध्ये सगळं कव्हर करू की ज्यामध्ये तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, हे काय काय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सोर्सेस पण सांगतो, त्याची कोणकोणते पुस्तकं आहेत. आणि त्यानंतर मग आता 2 दिवसांनी काय होईल, मग लेक्चरला सुरुवात होईल. ठीक आहे, उद्या एक माझं होईल, परवा दिवशी या ठिकाणी जॉग्राफीच्या सरांचं होईल. ठीक आहे, थांबू आपण. फक्त एक करा, हे जी प्रिंट दिलेली आहे जसे आलं तसे लिहून काढा. ठीक आहे, जसं आलं तसं लिहून काढायचं, सिंपल आहे. ठीक आहे, पण व्यवस्थित रेड कलरमध्ये आणि ब्ल्यू कलरमध्ये 2 कलरमध्ये लिहून काढा. ठीक आहे, हा पूर्ण लिहायचं. ओके, प्री मेन सगळं. ठीक आहे, थांबू आपण.